विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. सर्वांचं स्वागत आपल्या स्टेप अप या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो बघा, लक्षात असू द्या, महिला व बाल विकास जे विभागीय परीक्षा 2025 ची नुकतीच जाहिरात MPSCने प्रकाशित केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याची बॅच आपण सुरू केलेली आहे. या लेक्चर्समध्ये आपण संपूर्ण परीक्षेचा अभ्यासक्रम पेपर 1, 2 आणि एक लेक्चर सुद्धा मी यामध्ये घेणार आहोत. यामध्ये एक महत्त्वाचं पेपर 1 मध्ये चालू घडामोडी महत्त्वाचा विषय आहे, त्याचं लेक्चर सुद्धा आज मी या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तत्पूर्वी मी तुम्हाला या बॅच बद्दल आणि याच्यातला सिलेबस बद्दल मी डिटेल चर्चा करणार आहोत. महिला व बाल विकास CDPO चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर विभागीय परीक्षा 2025 258 पदांसाठीची जाहिरात आहे, तुम्हाला माहितीच असेल. यामध्ये लक्षात असू द्या, हे जे पेपर 1 आणि 2 आहे, ही ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आम्ही तुमच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. यामध्ये मार्गदर्शक दिलीप खाटेकर सर, असिस्टंट कमिशनर महानगरपालिका, माजी माजी सहाय्यक आयुक्त महानगरपालिका दिलीप खाटेकर सर तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये कायदे जे आहे हे सगळे दिलीप खाटेकर सर घेणार आहेत. त्यानंतर जो इतिहासाचा विषय तो दांगटे सर घेणार आहेत. त्यानंतर मराठी आणि इंग्रजीचा विषय अवनकर सर आणि नामदेव जाधव सर घेणार आहेत. त्यानंतर जो गणित बुद्धिमत्ताचा विषय हा तानाजी इंगोले सर आणि जो चालू घडामोडी महाराष्ट्राचा भूगोल जो आज आपण घेणार आहोत आजच्या या लेक्चर्समध्ये, हा मी कव्हर करणार म्हणजे श्रीकांत तायडे. विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच तुम्ही अवश्य जॉईन करा. या बॅचची फी जी आहे ही फक्त 3,999 प्लस तुम्हाला यामध्ये 10% अतिरिक्त डिस्काउंट म्हणजे 3,500 रुपयाला ही तुम्हाला बॅच, ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे. आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. महाराष्ट्रातील तज्ज्ञ टीम तुमच्याकडे असणार आहे, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही. डिटेल रेकॉर्डिंग बॅचमध्ये व्यवस्थित लेक्चर आम्ही रेकॉर्ड केलेले आहे. मग आता बघा, लक्षात घ्या, आपण या बॅच बद्दल बोलत असताना जी रेकॉर्डेड बॅच आहे ही सुरू झालेली आहे. ऑलरेडी मुलांनी ॲडमिशन घेतलेल्या आहे. याच्यामध्ये काही तुम्हाला शंका असेल तर मी तुम्हाला एक संपर्क नंबर देऊन ठेवतो, तुम्ही यावर संपर्क केला तर हरकत नाही. ठीक आहे. 85 30 70 85 30 70 83 54 हा नंबर आहे. ऑफिसचा नंबर आहे. तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही यावर फोन करू शकता. ओके. आता डिटेल सिलेबसमध्ये पेपर आपण बघूयात की याच्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 आहे, लक्षात असू द्या. तर याच्यामध्ये पेपर 1 मध्ये साधारणतः मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि शासन संबंधित निवडक कायदे आणि पेपर 2 मध्ये पदाच्या कर्तव्यासाठीचे आवश्यक ज्ञान. टोटल बघा, लक्षात घ्या, 100 मार्कांचे 2 पेपर असणार आहेत. गुणांची जर बघितली 200 गुण याला असणार आहेत. लक्षात घ्या, 100 प्रश्न 200 गुण आणि कालावधी 1 तास आणि याचा प्रश्नपत्रिकेचे स्वरूप हे लक्षात घ्या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असणार आहेत दोन्ही पेपरचे, लक्षात असू द्या. मग आता सिलेबस जर आपण बघितला तर पेपर 1 मधला सिलेबस आहे. याच्यामध्ये मराठी व्याकरण आपल्याकडे नामदेव जाधव सर घेणार आहे. डिटेलमध्ये व्यवस्थित त्यांनी घेतलेला आहे. सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्यप्रचाराचा अर्थ हे डिटेलमध्ये मराठी व्याकरण त्यांनी इथे कव्हर केलेलं आहे. तसंच इंग्रजीमध्ये कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर आणि इडियम, फ्रेजेस, देअर अँड मिनिंग अँड कॉम्प्रेन्शन, पॅसेज वगैरे जो काही भाग आहे हा इंग्रजीचा जो आपला अवनकर सरांनी तुम्हाला कव्हर करून दिला बॅचमध्ये. सामान्य ज्ञानमध्ये जो इतिहासाचा विषय आहे हे प्रवीण दांगटे सर आपल्याकडे जे आहे ते प्रवीण दांगटे सर इतिहास घेणार आहे. महाराष्ट्राचा भूगोल मी यामध्ये ऑलरेडी व्हिडिओ टाकलेले आहेत. तुम्ही माझे ऑलरेडी महाराष्ट्र भूगोलचे व्हिडिओ बघितले असतील तर हे व्हिडिओ सुद्धा मी यामध्ये टाकलेले आहेत. तसंच जर बघितलं, महत्वाचा जो गणित आणि बुद्धिमत्ता, इथे तुम्हाला जे आपले तानाजी इंगोले सर तुम्हाला शिकवणार आहेत. तसंच चालू घडामोडी माझा विषय, संपूर्ण चालू घडामोडी या बॅच मध्ये मी घेणार आहोत. आणि आजचं सिलेबस सांगितल्यानंतर आजचं कंटिन्यू लेक्चर आपलं कशाचं असणार आहे तर ते चालू घडामोडीचं असणार आहे. आणि इतर काही जे हे कायदे तुम्हाला दिसत आहे हे आदरणीय दिलीप खाटेकर सर, माजी सहाय्यक आयुक्त महानगरपालिका, हे तुम्हाला सगळे कायदे, पेपर 1 मधले कायदे आणि पेपर 2 मधले हे जे कायदे आहे म्हणजे भारतीय संविधान जे आहे, याच्यामध्ये संसद आणि विधिमंडळ आहे आणि इतर जे काही कायदे आहे 10-12, हे सगळे कायदे आदरणीय दिलीप खाटेकर सर घेणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा संपूर्ण मी सिलेबस थोडक्यात सांगितला. आजचं आपण जे लेक्चर्स आहे, मी आज करंट अफेअरचे लेक्चर घेणार आहोत 1 ते 1.5 तास. तुम्हाला येणाऱ्या महिला बाल विकास आणि इतर काही सगळ्याच परीक्षासाठी हा महत्त्वाचा असणार आहे. यामध्ये GS पेपर 1 मध्ये मी तुम्हाला माझा महाराष्ट्राचा भूगोल विषय कव्हर करून देणार आहोत आणि चालू घडामोडी हा विषय कव्हर करून देणार आहोत. तुम्हाला आमच्या बॅच बद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला मी नंबर सांगितला होता, या नंबरला तुम्ही कॉल करा. 85 30 70 85 30 70 83 54 याला ऑफिसला कॉल करा. अधिक तुम्हाला माहिती लागत असेल आणि या बॅचच्या फी मध्ये तुम्हाला अतिरिक्त मी 10% सवलत सुद्धा दिलेली आहे. ही 4,000 ची बॅच आहे. तुम्हाला 3,500 रुपयाला, साधारणतः 3600 रुपयाला तुम्हाला ही बॅच
पडेल. ठीक आहे, हे सगळे फॅकल्टी आहे आणि आदरणीय दिलीप खाटेकर सर यांच्या नेतृत्वाखाली ही सगळी टीम काम करणार आहे. महिला व बालविकास विभागीय परीक्षा 2025. ठीक आहे, तर आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत अवश्य पोहोचवा हा व्हिडिओ आणि त्यांना सुद्धा या बॅचचा नक्कीच लाभ होईल. आत्ता आपण आपलं जे करंट अफेअरचा विषय याच्यामध्ये महिला बालविकास मध्ये पेपर 1 जो आहे त्याच्यात चालू घडामोडी हा विषय आहे. हा चालू घडामोडी विषयाला आपण सुरुवात करूया. बघा, तत्पूर्वी एक थोडंसं महत्वाचं म्हणजे जे विद्यार्थी या परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी मी एक चालू घडामोडी वन लाइनर नावाचं पुस्तक आपण प्रकाशित केलेलं आहे. आता लक्षात घ्या, कुठल्याही सरळ सेवेच्या ज्या काही परीक्षा असतात, एकच परीक्षा असतात, ठीक आहे, याच्यामध्ये वन लाइनर स्वरूपाचे करंट अफेअर विचारलं जातात. तर हे 2026चं वन लाइनर करंट अफेअर जे महिला बालविकासची विद्यार्थी तयारी करताय कुठल्याही जिल्ह्यामध्ये किंवा मला मेसेज करा, माझा एक नंबर देऊन ठेवतो, याला 776-981-2010 या नंबरला संपर्क करा. मी तुम्हाला याची ऑनलाईनची लिंक पाठवतो. तुम्हाला घरपोच पुस्तक हे 60 रुपयाचं पुस्तक आहे, घरपोच तुम्हाला उपलब्ध होईल. ठीक आहे, तर आजचं आपलं करंट अफेअरचं लेक्चर सुरू करूया. चला, लक्षात घ्या, आपला जो महासंग्राम आहे, महासंग्राम सोबतच आपण वन डे रिव्हिजन बॅच सुद्धा आपण सुरू केली होती. ठीक आहे, त्यासोबतच या लेक्चर सोबतच तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला जर वाटलं लेक्चर केल्यानंतर मला सरावाची आवश्यकता आहे तर आपल्यासाठी महासंग्राम नावाची टेस्ट सिरीज आपल्या स्टेपअपच्या ॲपला अवेलेबल केलेली आहे. 149 ची ही टेस्ट आहे, 25 सराव टेस्ट आहे स्पष्टीकरणासह डिटेलमध्ये आणि वन लाइनर प्रश्न सर्वात जास्त याच्यामध्ये टाकलेले आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी या टेस्टचा सुद्धा लाभ घ्या, कारण की महासंग्राम बघितल्यानंतर टेस्ट सॉल्व्ह करणं फार गरजेच्या आहेत. काही प्रश्न मी याच्यात सुद्धा घेणार आहोतच. ठीक आहे, चला तर मग आजचं आपलं लेक्चर सुरू करूया. तुम्हाला आजचं पहिलं लेक्चर दिसत असेल, जे आजचा आपण नोबेल पुरस्कार 2025 बघणार आहोत. अतिशय महत्वाचा पुरस्कार आहे आणि राज्यसेवा परीक्षा असो, कंबाईन परीक्षा असो, कोणत्याही परीक्षा असो, नोबेल पुरस्कारावर प्रश्न असतो म्हणजे असतो. आतापर्यंत मागच्या ज्या परीक्षा बघितल्या 2024च्या नोबेल पुरस्कारावर प्रश्न विचारून झालेला आहे, लक्षात असू द्या. तर आता तुम्ही दोन गोष्टी लक्षात घ्या. नोबेल पुरस्कार, आता याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं बरेच कन्फ्युजन असतं की सर 6 क्षेत्रामध्ये हा नोबेल दिला जातो, 6 क्षेत्र. आता 6 क्षेत्रामध्ये हा नोबेल पुरस्कार दिला जातो आणि सर या 6 क्षेत्रामध्ये प्रत्येक जे काही क्षेत्र आहेत जास्तीत जास्त 3 व्यक्तींना हा विभागून देण्यात येतो. यांची नावं डेंजर आहेत, लक्षात राहत नाही. तर याची काही ट्रिक्स आहेत का, तर नोबेल पुरस्काराची मी काही ट्रिक्स तयार केली आहे की नावं नेमके कसे लक्षात ठेवायचे हे ट्रिक्स सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहो. कारण की तुम्हाला सांगतो नोबेल पुरस्काराचे एवढे नावं लक्षात राहत नाही. चालू घडामोडी विषय मात्र चालू आहे. यामध्ये तुम्हाला लक्षात घ्या, हा फार फॅक्च्युअल बाब आहे. आणि लक्षात घ्या, तुम्हाला हे सगळे PDF म्हणजे हे सगळी महासंग्रामची जी PDF आहे, तर लक्षात घ्या ही महासंग्रामची PDF आहे, मी तुम्हाला उपलब्ध करून देतोय. आता लक्षात घ्या, आपल्या ॲपमध्ये मागच्या वेळेस आपण फ्री विद्यार्थ्यांना दिली होती. तुम्ही काय करा, आता यावेळेस आपण पेड देतोय, कारण की मागच्या वेळेस विद्यार्थ्यांनी याचा गैरवापर केला. हीच PDF विद्यार्थ्यांनी 50-50 रुपयामध्ये बाकी इकडे सेल केलेली आहे. त्यामुळे याचा गैरवापर प्लीज कोणी करू नये. तर लक्षात घ्या, हा एक नंबर बघा, इथं नंबर सांगतो मी, एक लिहून घ्या, 776-981-2010 या नंबरला व्हॉट्सअप करा. ठीक आहे, या नंबरला व्हॉट्सअप करा, मी याची लिंक पाठवतो. ही सगळी PDF मी तुम्हाला फक्त 99 रुपयामध्ये उपलब्ध करून देतोय. हे तुम्हाला प्रिंट काढता येईल तर प्रिंट काढा, तुम्हाला मोबाईलमध्ये वाचता येईल, टॅबमध्ये वाचता येईल, तसंही तुम्ही करू शकता. ह्या संपूर्ण लेक्चरची त्या PDF असणार आहे, लक्षात असू द्या. कुठला नंबर सांगितलाय मी एकदा बघून घ्या, 776-981-2010 याला व्हॉट्सअपला मेसेज करा. मी या जी PDF आहे याची लिंक तुम्हाला पाठवतो, तुम्हाला ॲपमधून ती परचेस करायची आहे. मग आता वैद्यकशास्त्रातला नोबेल पुरस्कार 2025 जर आपण बघितलं, वैद्यकशास्त्रातला नोबेल पुरस्कार 2025, मग याची ट्रिक्स आहेत का, हा हे लक्षात ठेवण्याची सुद्धा मी ट्रिक्स तुम्हाला सांगतो. बघा, लक्षात घ्या, आपल्याला वैद्यकशास्त्र बघायचं आहे अगोदर, मग यांचे नाव कसे लक्षात ठेवले पाहिजे, तर याची एक ट्रिक्स आहे, लक्षात घ्या. एक ट्रिक्स सांगतो तुम्हाला. शी इज माय डॉक्टर फ्रेंड, डॉक्टर फ्रेंड, FRIEND, फ्रेंड. आलं का लक्षात? हे नोबेलची ट्रिक्स आहे, कोणत्या, तर वैद्यकशास्त्रामधली आहे, लक्षात असू द्या, वैद्य. मग इथं काय पकडायचं तुम्हाला, शी इज माय डॉक्टर फ्रेंड, म्हणजे आता पहिले जर डॉक्टर म्हटलं म्हणजे वैद्य, लक्षात असू द्या. हा काय, तर हा वैद्यकशास्त्रातला पुरस्कार आहे, लक्षात असू द्या, वैद्य. डॉक्टर म्हटलं, शी इज माय डॉक्टर, त्यातलं डॉक्टर काय की वैद्यकशास्त्रातला पुरस्कार आहे. मग आता नावं कशी लक्षात घ्यायची, शी म्हणजे झाली शिमोन, शी म्हणजे हा झाला शिमोन साकागुची,
शिमोन साकागुची, साकागुची. ओके, ठीक आहे. आता हा शिमोन साकागुची लक्षात असू द्या, तुम्हाला नाव लक्षात आलं. इज म्हणजे क्रॉस करायचं आहे, काहीच नाही. माय म्हणजे मेरी ब्रुंको, माय म्हणजे काय ते मेरी ब्रुंको, मेरी ब्रुंको लक्षात असू द्या. आणि फ्रेड म्हणजे फ्रेड रॅम्सडेल, फ्रेड म्हणजे फ्रेड रॅम्सडेल, ठीक आहे, रॅम्सडेल लक्षात असलं पाहिजे. बघा तुम्हाला काय डिटेलमध्ये सांगितलं, म्हणजे सगळ्याचे नाव मी तुम्हाला असेच सगळ्याच्या ट्रिक्स सांगतो, ठीक आहे. म्हणजे काय लिहायचं ते ट्रिक्स आहे. शी इज माय डॉक्टर फ्रेंड, डॉक्टर म्हणजे वैद्यकशास्त्रातला नोबेल. शी म्हणजे सिमोन साकागुची, जापानची महिला, जापानची व्यक्ती आहे, लक्षात असू द्या. इकडे तुम्हाला सिमोन साकागुची हे महिला नाही आहे, पुरुष आहे. याच्यामध्ये समजा ही मेरी नावाची, आता तुम्हाला बरेच याचे नाव एवढे डेंजर आहेत, महिला आहे की पुरुष आहे सहसा लक्षात येत नाही, तर मी त्या अनुषंगाने फोटो सुद्धा टाकलेले आहे. मेरी ब्रुंको ही जी पहिली व्यक्ती आहे शी, आता आपण म्हणू शी इज माय डॉक्टर. आता बघा शी इज माय, लक्षात घ्या, हे मेरी म्हणजे माय झालं, शिमोन हे झालं शी, सॉरी, शी इज माय म्हणजे मेरी डॉक्टर फ्रेंड, फ्रेंड म्हणजे फ्रेड रॅम्सडेल, लक्षात असू द्या. एक महिला आहे आणि दोन पुरुष आहे, लक्षात असू द्या. ट्रिक्स लक्षात आली. सी इज माय डॉक्टर फ्रेंड, ठीक आहे. शी वरून शिमोन बघितला आपण, लक्षात असू द्या. इज म्हणजे काही नाही, माय वरून मेरी आणि फ्रेड वरून फ्रेड असं पकडलेलं आहे. हे दोन्ही व्यक्ती अमेरिकेच्या आहे, लक्षात असू द्या. ह्या दोन्ही व्यक्ती अमेरिकेच्या आहे, लक्षात असू द्या. आणि एक व्यक्ती सिमोन साकागुची या जापानच्या आहे. तुम्हाला कार्यावर सहसा प्रश्न येत नाही, जर समजा विचारलं तर एक शब्द लक्षात घ्या, वैद्यकशास्त्रामध्ये परिधीय रोग प्रतिकारक हा शब्द तुम्हाला दिसेल, तर त्यांच्या कार्यावर किंवा कोणत्या कार्यासंदर्भात त्यांना हा प्रदान करण्यात आलेला आहे, किंवा तुम्हाला त्यांचे देश सुद्धा विचारले जातील की या कोणत्या देशाच्या आहे, असं सुद्धा तुम्हाला विचारलं जातील, ठीक आहे. मला आशा करतो मी की तुम्हाला हे ट्रिक्स आवडली असेल तर नक्की कमेंट करा. आणि हे पाठ झाली. सी इज माय डॉक्टर फ्रेंड, शी म्हणजे शिमोन साकागुची, माय म्हणजे मेरी ब्रिंको, डॉक्टर म्हणजे वैद्यकशास्त्रातलं नोबेल आहे, आणि फ्रेंड म्हणजे फ्रेड रॅम्सडेल, लक्षात असू द्या, ठीक आहे. मग आता पुढचा पुरस्कार जो आहे त्याला नाव आहे रसायनशास्त्रातील नोबेल 2025, ठीक आहे. रसायनशास्त्रातला नोबेल पुरस्कार 2025 हा सुद्धा 3 व्यक्तींना विभागून देण्यात आलेला आहे. 3 व्यक्ती तुम्हाला दिसत असन, आणि तिन्ही व्यक्ती जर बघितल्या तर ह्या तिन्ही व्यक्ती ज्या आहे हे तिन्ही पुरुष आहे, यावर्षी जे केमिस्ट्रीमध्ये म्हणजे रसायनशास्त्रातले भेटलाय. मग याची ट्रिक्स लक्षात घ्या की आता याच्यामध्ये रिचर्ड, आणि तुम्हाला माहित आहे रसायन केमिकल जर पिलं, लक्षात असू द्या, मध्यप्राशांमध्ये बऱ्यापैकी केमिकल असतं. आपण आपल्या ट्रिक्स बनवायच्या, मी माझ्या बनवल्या, तुम्हाला ज्याप्रमाणे बनवता येईल तुम्ही बनवू शकता, ठीक आहे. लक्षात घ्या, रिचर्ड्स आणि यांनी ओमर हे दोन व्यक्ती होते, यांनी फार रसायन पिलं संध्याकाळचं, आणि त्यांना मग सुसू लागली, असं कावा लागली, सुसू किती गावा, मग सुसू किती गावा असं स्वरूपाचं तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि यांचं मेटल ऑर्गॅनिक फ्रेमवर्क या विकासासाठी यांचं कार्य आहे रसायनशास्त्रातलं. ही रिचर्ड आणि ओमर जे व्यक्ती होते, यांना जोरात सुसू लागली, सुसू म्हणजे सुसू कितगावा. आता कितगावाहून तुम्हाला हा शब्दावरून समजला असेल, ही जापानची व्यक्ती आहे, आणि रिचर्ड रॉबसन ऑस्ट्रेलिया आणि ओमर यागी अमेरिकेचे आहे. बघा, आपल्याला नाही लक्षात राहत ना, तर ट्रिक्स बनवा. शेवटी आपल्याला आपल्याला स्पर्धा परीक्षा पास व्हायची ना, तर तुम्हाला साम दाम दंडवेळ वापरावा लागेल. तुम्ही म्हणून नाही ट्रिक्स करत ना, तर मग नापास व्हा. सांगण्याचा तत्पूर्वी काही काही गोष्टी नाही लक्षात राहत, त्याच्या ट्रिक्स तुम्हाला बनवावे लागेल. ओके. मग आता भौतिकशास्त्रातला नोबेल हा एक महत्वाचा नोबेल आहे. भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार 2025 जर बघितला, हा सुद्धा 3 व्यक्तींना देण्यात आलेला आहे. 3 व्यक्तींना विभागून देण्यात आलेला आहे. त्याच्यामधल्या तिन्ही व्यक्ती कोण आहेत? तिन्ही पुरुषच आहे, लक्षात असू द्या. म्हणजे तुम्हाला स्टेटमेंटमध्ये टाकलं एक महिला आहे 2 पुरुष आहे, तर हे लक्षात असणं गरजेचं आहे, कारण कधी कधी नाव हे महिला आणि पुरुषांचे सारखे सारखे वाटतात. तर हे तिन्ही पुरुष आहे. जॉन क्लार्क आहे, मिशेल डेओरेट आहे, आणि जॉन मार्टिनस आहे. मग यांची ट्रिक्स काय आहे? आता भौतिकशास्त्रात तुम्हाला 2 जॉन दिसत नाही, 2 जॉन आहे. मग इथं काय करायचं, ट्रिक्स बघा, मी आता हे ट्रिक्स काय सांगतो. ट्रिक्स 2 जॉनने फिजिक्स बुक सेल केले. आता 2 जॉन म्हणजे हा झाला जॉन क्लार्क, अजून 2 जॉन म्हणजे जॉन मार्टिनस. फिजिक्स म्हणजे हे भौतिकशास्त्रातलं आहे. सेल म्हणजे बघा लक्षात घ्या मिशेल,
आलं का लक्षात? अशा स्वरूपाचं आहे. आपल्याला वर्ष दीड वर्ष ते ट्रिक्स लक्षात ठेवायचे, यानंतर नाही विचारत. एखाद्या वर्षाचे पुरस्कार तर 2025 चे पुरस्काराने जास्तीत जास्त 26 ला विचारतील. 27 का 28 ला फार पुढे नाही विचारत. 1-1.5 वर्षाच्या कालावधीमध्येच विचारले जातील. 2 जॉनने फिजिक्स बुक सेल केले. फिजिक्स बुक्स म्हणजे वैद्यकशास्त्राचा नोबेल झाला. 2 जॉन म्हणजे जॉन क्लार्क आणि जॉन मार्टिनस, आणि सेल म्हणजे मिशेल लाव, लक्षात असू द्या. हा ब्रिटिश व्यक्ती आहे. जॉन मार्टिनस अमेरिका आणि मिशेल डेव्हरोट हा फ्रेंच अमेरिकन आहे. मग यांचं कार्याबद्दल जर लक्षात ठेवलं, 2 शब्द सांगतो. इलेक्ट्रिक सर्किटमधील मायक्रोस्कोपिक क्वांटम, लक्षात असू द्या. हा क्वांटम टनलिंग शब्द लक्षात असू द्या, फिजिक्स मधला. समजा जर आला, म्हणजे आता जर बघितलं, राज्यसेवेला जर विचारलं त्यांच्या कार्यावर प्रश्न येतो, पण तुम्हाला कंबाईन मध्ये किंवा कंबाईन गट ब किंवा क मध्ये यांच्या नावं सहसा विचारले जातात. ठीक आहे. चला आता पुढचं बघा, लक्षात घ्या. आता अर्थशास्त्र नोबेल 2025. आता मी प्रत्येकाचा जर विचार केलं तर तुम्हाला लक्षात येईल. आपण वैद्यकशास्त्राची ट्रिक्स बनवली, आपण रसायनशास्त्राची ट्रिक्स बनवली आणि आपण भौतिकशास्त्राची बनवली. आता अर्थशास्त्रामध्ये लक्षात घ्या, फक्त यांची नावं लक्षात घ्या. फिलिप्स, अगेन याची काही ट्रिक्स नाही आहे. पीटर आणि जोएल हे 3 व्यक्ती आहे. तिघांना विभागून देण्यात आलं. तिघांचे फोटो सुद्धा टाकले आणि तीनही सुद्धा काय आहे, पुरुष आहे, लक्षात असू द्या. हे तुम्हाला माहित पाहिजे. फिलिप अगेन फ्रान्सची व्यक्ती आहे. पीटर हॅविट कॅनडा, जोएल मोकिल अमेरिका आणि इस्रायलचे आहे. आता यांचं कार्य जर म्हटलं तर हे फक्त ट्रेस घ्या. नवोन्मेष चालित आर्थिक विकासाचे स्पष्टीकरण देण्यासाठी, या कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. एवढं फक्त तुमचा शब्द पाठ पाहिजे. प्रत्येक याच्यामध्ये मी तुमचे कीवर्ड जे आहे, ज्याला कीवर्ड म्हणतात, मी अंडरलाईन करून दिलेले आहे. आणि सोबत सोबत काय करतो, तुम्हाला गोला पद्धत सुद्धा सांगतो की गोला पद्धतीनुसार तुमच्या नोट्स कशा काढल्या गेल्या पाहिजे. कारण का गोला पद्धत फार आपली फेमस पद्धत आहे, महाराष्ट्रात गाजलेली पद्धत आहे. त्यानुसार तुम्हाला नोट्स काढणे सुद्धा गरजेचे असणार आहे. मग आता इथं महत्वाचा, जे नोबेल पुरस्कारावर आतापर्यंत प्रश्न विचारले जातात, तर समजा त्यामध्ये कोणतं क्षेत्र सर्वाधिक विचारतं, तर शांततावर सर्वाधिक असतात. शांतता, दुसरं असतं साहित्य, आणि एक असतं अर्थशास्त्र. म्हणजे 6 पैकी ही जे 3 क्षेत्र आहेत ना, हे 3 क्षेत्र फार महत्वाचे आहे. 1, 2 आणि 3. का बरं? कारण की या 3 याच्यावर सर्वाधिक वेळा प्रश्न विचारलेले दिसतात आपल्याला. मग आता शांतता पुरस्कार मध्ये हे विजेता दिसते मारिया कोरिना मचाडो. आता ही मारिया कोरिना मचाडो कोणत्या देशाची आहे, असं सिंगल लाईनर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ही व्हेनेझुएला देशाची. मी इथं PQ करतो, म्हणजे प्रेडिक्शन क्वेश्चन जो आहे तो करतो. ओके. मग आता यांचं कार्य लोकशाहीच्या हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्या या कामाबद्दल त्यांना नोबेल शांतता पुरस्कार 2025 काय करण्यात आला, प्रदान करण्यात आला. आणि आतापर्यंत 20 महिलांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. आणि या मारिया कोरिना मचाडो ज्या आहे, या व्हेनेझुएलाच्या नोबेल पुरस्कार विजेत्या दुसऱ्या व्यक्ती आणि पहिल्या महिला ठरलेल्या आहे. म्हणजे यामुळे इथं पहिल्या महिला म्हटलं, जगात काही त्यांच्याबद्दल झालं असेल तर तिथं प्रश्न विचारण्याची आयोग नेहमी प्रयत्न आयोगाचा असतो की तिथं प्रश्न विचारू शकतो. ओके. मग लक्षात घ्या, आपल्याला शांततेचा आपण नोबेल बघितला. पुढे जर बघितलं तर आपल्याला साहित्यातील नोबेल पुरस्कार जो दिसतोय, तर एका व्यक्तीला निघालाय. त्यांचं नाव बघा, तर लास्लो क्रॉसनो होरकाई यांचं नाव आहे. हे हंगेरी या देशाचे आहे. तुम्हाला प्रश्न विचारू शकतो. मागे आपण बघितलं मारिया कोरिना मचाडो, ज्यांना शांततेचा नोबेल मिळाला होता, ते कोणत्या देशाचे होते, तर ते बघा, तर ते व्हेनेझुएलाचे. त्यांनी व्हेनेझुएलाची पहिली व्यक्ती होती. आता साहित्याच्या नोबेलमध्ये पाठ करा, लास्लो क्रॉसनो होरकई. आता इथं स्टार पॉइंट करून ठेवा एक, की साहित्यातील नोबेल पुरस्कार मिळवणारे दुसरे हंगेरियन लेखक होते. क्रमांक बरेचदा विचारलं जातं. आणि यांनी साहित्यासोबतच 2015चा मॅन बुकर पुरस्कार जिंकलेला आहे. मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकलेला आहे. ठीक आहे. मॅन बुकर आंतरराष्ट्रीय दिसला असेल, मॅन बुकर आंतरराष्ट्रीय. आता मॅन बुकर बद्दल थोडक्यात जर बघितलं तर याची स्थापना जी होती ही 2004 ला याची स्थापना होती. 2005 पासून रॅमन मॅक्सेसे मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. ऍक्च्युली स्थापना 2004 ची आहे आणि सुरुवात 2005 ची आहे. आणि याचे पहिले विजेते जे होते 2005 मध्ये हे होते इस्माईल काद्रे. मागच्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. इस्माईल काद्रेचं लक्षात असू द्या. इस्माईल काद्रे हे 2005 मध्ये पहिले विजेते होते, लक्षात असू द्या. मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकणारे ते
पहिले हंगेरियन लेखक होते, हंगेरियन. ठीक आहे. साहित्याचं नोबेल जिंकणारे दुसरे हंगेरियन आहे, मॅन बुकर जिंकणारे पहिले हंगेरियन होते. मॅन बुकर आंतरराष्ट्रीय 2005 आहे. आता मला विद्यार्थ्यांना कन्फ्युज होते, एक फक्त बुकर पुरस्कार आहे, बुकर, तो 1969चा आहे. आता बुकर आणि मॅन बुकर हे वेगवेगळे पुरस्कार आहे, लक्षात असू द्या. कारण का आत्ताचा यावेळेचा जो बुकर पुरस्कार आहे हा डेव्हिड सेझलेला भेटलाय, डेव्हिड सेझले. ठीक आहे, डेव्हिड सेझलेला भेटला आहे बुकर, जो 1969चा आहे. आणि 2025चा आंतरराष्ट्रीय बुकर जर पाहिला तर बानू मुश्ताक तुम्हाला दिसेल, जे भारतीय लेखिका आहे बानू मुश्ताक. तर त्यांच्या हार्ट लॅम्प या कादंबरीसाठी भेटला, हार्ट लॅम्प, लक्षात असू द्या. हे दोन्ही वेगवेगळे पुरस्कार आहे. मग आता जर आपण लास्लो क्रास्नोहोरकोइत्झर बद्दल, यांच्याबद्दल बघितलं, जे हंगेरीची लेखक आहे, तर यांची पहिली कादंबरी, साहित्यामधला नोबेल पुरस्कार आहे, म्हणजे त्याचं साहित्यिक आहे, त्याची कादंबऱ्या महत्वाच्या आहे, त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारू शकतो. पहिली कादंबरी जी आहे ही सॅटर्न टँगो आहे, लक्षात असू द्या. मग त्यांची पुस्तके जर बघितली तर त्यांचं पुस्तक सॅटर्न टँगो ही त्यांची पहिली कादंबरी. दुसरं वॉर अँड वॉर, लक्षात असू द्या. अ नॉवेल ट्रान्सलेटेड हे लक्षात असू द्या. आणि द मेलॅकली ऑफ द रेजिस्टन्स, हे 4 पुस्तकं लॅस्लो क्रास्नोहोरकोचे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. कारण की यावर बरेचदा प्रश्न, जे साहित्यातल्या एखाद्या व्यक्तीला जर पुरस्कार भेटला असेल तर त्याच्या कादंबरीवर प्रश्न विचारला जातो. ओके, चला. आता पुढचं जर बघितलं तर पुढचं एक थोडक्यात स्टॅटिक आहे, जे आपण त्याला म्हणतो, प्रश्न विचारताना तुम्हाला बरेचदा असं झालं असेल की समजा 1 लाईन आहे, 2 लाईन आहे, 3 लाईन आहे, 4 लाईनचा प्रश्न आहे, तर तुम्हाला 1 लाईन येते, 2 लाईन येते, 3 लाईन येते, 4थी लाईन नाही येत. तर अशा वेळेस आता चालू घडामोडीचा प्रश्न विचारण्याची पद्धत काय झाली, या 3 लाईन काय टाकतात, डायनामिकच्या टाकतात, ज्या बदलणाऱ्या असतात. आणि 1 लाईन ही स्टॅटिकची असते, ज्याच्यामध्ये तो डाटा कधीही बदलत नाही आहे. आता समजा नोबेल पुरस्काराची स्थापना बदलणार आहेत का, पण दरवर्षी नोबेल जे पुरस्कार ज्यांना मिळणार त्यांच्या नावांमध्ये बदल होणार आहेत. तर हा डाटा काय झाला, हा डायनामिकचा झाला. पण हा स्टॅटिकचा डाटा काय असतो, आता नोबेल पुरस्काराची सुरुवात ही 1901 ला झाली. ओके. अर्थशास्त्रातील योगदानासाठीचा पुरस्कार 1969 पासून सालापासून दिला गेला, हे एक महत्वाची बाब आहे त्याच्यामध्ये. तसंच स्वीडिश संशोधक अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो, एक महत्वाचा आहे. आणि एक स्टार पॉइंट लाईन करा, हे अतिशय महत्वाचे आहे, की शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार जो आहे हा नॉर्वे देशाकडून दिला जातो. तसंच इतर पुरस्कार जे आहे हे स्वीडन मार्फत दिला जातात. म्हणजे तुम्हाला जे 6 पुरस्कार आहेत ना, त्यापैकी 5 आणि 1, म्हणजे एक पुरस्कार जो शांततेचा आहे, शांततेचा, तर हा नॉर्वे देशाकडून दिला जातो, नॉर्वे. आणि इतर उरलेले 5 जे आहे हे स्वीडन देशामार्फत दिले जातात. हे माहित पाहिजे, कारण की तुम्हाला मल्टीलाईनर जर प्रश्न आला तर स्टॅटिकची लाईन विचारली जाऊ शकते, त्यामुळे ते महत्वाचं आहे. ओके. मग आता दरवर्षी 10 डिसेंबर जी तारीख आहे, 10 डिसेंबरला दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात. आता 10 डिसेंबरला एक महत्वाचा दिवस असतो, मानवी हक्क दिवस असतो, आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन. ठीक आहे, मानवी हक्क दिवस असतो, लक्षात असू द्या, हे लक्षात पाहिजे तुम्हाला. आणि याचं बक्षीस जे आहे 11 दशलक्ष स्वीडिश कोनोर, म्हणजे जवळपास $10 लाख इतके असतात. मग आता लक्षात घ्या, हा जो नोबेल पुरस्कार आहे एक महत्वाचा आहे, हा नोबेल पुरस्कार मरणोत्तर दिला जात नाही, हे एक महत्वाचं आहे, IMP करा. पण अपवादक स्थितीमध्ये 2 लोकांना आतापर्यंत दिला गेला, एक म्हणजे डॅम हॅमरस्किजोल्ड आणि इरक अक्सेल नावाची अशी व्यक्ती आहे, ज्यांना, या 2 व्यक्तींना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आलेले आहे, नोबेल पुरस्कार. तसे नोबेल पुरस्कार मरणोत्तर दिल्या जात नाही, तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ओके, नोबेल पुरस्काराबद्दलचं हे स्टॅटिक आहे. मग आता हा पुरस्कार जर बघितला तर जास्तीत जास्त 3 व्यक्तींना विभागून देण्यात आलं. तुम्ही जर बघितले, वैद्यकशास्त्रामध्ये 3 नाव होते, रसायनशास्त्रामध्ये 3 होते, अर्थशास्त्रामध्ये 3 होते आणि फिजिक्समध्ये 3 होते, लक्षात असू द्या. ठीक आहे, बाकीच्या 2-2च एक-एकच व्यक्तींना भेटलाय, पण जास्तीत जास्त 3च्या वर तुम्हाला एकही नाव आढळलं नसेल. म्हणून जास्तीत जास्त 3 व्यक्तींना हा विभागून देण्यात येतो. सर्वात कमी वयाची जी मलाला युसुफजाई आहे पाकिस्तानची, त्यांना हा पुरस्कार मिळाला होता 17व्या वर्षी. आणि त्याच वर्षी आपल्या 2014ला बहुतेक यांना पुरस्कार मिळाला होता. आणि आपल्या भारतातले एक व्यक्ती होते कैलास सत्यार्थी, कैलास सत्यार्थी, जे बचपन बचाओ कैलास सत्यार्थी, यांना सुद्धा हा पुरस्कार मिळाला होता शांततेचा. तर लक्षात घ्या, तर त्यांना बचपन बचाओ आंदोलनाचे जे जनक होते यासाठी पुरस्कार मिळाला होता. वयाच्या तेव्हा त्यांचं वय तर माहित नाही, पण मलाला युसुफजाईचं वय हे 17 वर्ष होतं.
आणि सर्वात वयोवृद्ध जर विजेते बघितले तर जॉन बी गुडइनफ यांना वयाच्या 97 वर्षी हा पुरस्कार मिळालेला आहे. मग स्टार पॉइंट करून ठेवा की नोबेल पुरस्कार विजेती पहिली महिला जर बघितली तर हिचं नाव आहे मेरी क्युरी. मेरी क्युरी नाव आहे, लक्षात असू द्या. आणि दोनदा नोबेल पुरस्कार जिंकणारी एकमेव महिला जर बघितली तर ही मेरी क्युरी आहे. इथं स्टार पॉइंट करण्यात येईल. आता 1940 ते 42 या दरम्यान नोबेल पुरस्कार देण्यात आला नाही, कारण की द्वितीय महायुद्धामुळे 1940, 41, 42 म्हणजे 3 वर्ष नोबेल पुरस्कार देण्यात आलेले नाहीये. हे याचं सगळं स्टॅटिक आहे. मग एकापेक्षा जास्त वेळा नोबेल पुरस्कार जिंकणारे व्यक्ती जर बघितले तर मेरी क्युरी 1 नंबरला येते, 2 नंबरला जॉन बार्डिंग येते, 3 नंबरला लिनस पॉलिंग, 4 नंबरला फेडरिक संगेर आणि के बॅरी शार्प हे व्यक्ती आहे. यांना 2 पेक्षा अधिक वेळा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. तर तुम्हाला यावर सुद्धा प्रश्न येण्याची शक्यता आहे. हा स्टॅटिकचा पार्ट आहे मित्रांनो. हा कसला पार्ट आहे? हा स्टॅटिकचा पार्ट आहे, लक्षात असू द्या. ओके, चला नेक्स्ट बघूया. मग आता नोबेल विजेते भारतीयांचे नाव जर बघितले तर रवींद्रनाथ टागोर पहिले व्यक्ती होते ज्यांना साहित्यासाठी 1913चा नोबेल पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर सी.व्ही. रमन आहे, मदर तेरेसा आहे, अमर्त्य सेन आहे, कैलास सत्यार्थी आहे. भारतीय वंशाचे लोक पाहिले तर हरगोविंद खुराना, सुब्रमण्यम चंद्रशेखर, व्ही.एस. नायपॉल, व्यंकटरमण रामाकृष्ण आणि अभिजित बॅनर्जी, ज्यांना सगळ्यात शेवटी आता अर्थशास्त्राचा पुरस्कार मिळाला होता 2019चा, तेव्हा यावर प्रश्न विचारला गेलेला होता. ठीक आहे, लक्षात असू द्या. चला चला आपण डिटेलमध्ये सगळ्या नोबेल पुरस्कार बघून घेतलेले आहे. त्याच्यामध्ये वैद्यकशास्त्र बघितलं, वैद्यकशास्त्राची मी तुम्हाला ट्रिक सांगितली, रसायनशास्त्राची सांगितली आणि तुम्हाला भौतिकशास्त्र सांगितली. फक्त अर्थशास्त्रात तुम्ही ते 3 नावं, पीटर जोएल, आता हे 3 नावं जे आहेत ना हे व्यवस्थित पाठ करा. तुम्हाला सांगतो वैद्यकशास्त्रात तुमचे नाव पाठ झाले असेल. वैद्यकशास्त्रामध्ये तुम्हाला सांगितलं होतं शी इज माय डॉक्टर फ्रेंड. शी म्हणजे शिमोन, इज म्हणजे काही नाही, माय म्हणजे मेरी, फ्रेड म्हणजे फ्रेड. हे 3 व्यक्ती आहे. त्यानंतर भौतिकशास्त्र तुम्हाला सांगितलं 2 जॉन, जॉन क्लार्क आहे, जॉन मार्टिनस आहे आणि एक मायकेल आहे. 2 जॉनने फिजिक्सचे बुक काय केले, सेल केले. त्यानंतर तुम्हाला रसायनशास्त्र सांगितले ओमर आणि रिचर्ड हे 2 व्यक्ती, यांना सुसू लागलेली आहे. ठीक आहे, रसायनशास्त्रातल्या तुम्हाला सांगितलं. अर्थशास्त्रात तुम्ही पाठ करून घ्या. आणि साहित्यामध्ये जर बघितलं तर साहित्य लास्लो क्रॉस्नोहॉर्कोय हंगेरीची आहे. आणि तसंच व्हेनेझुएलाचे जे व्यक्ती आहे ज्यांना शांततेचा नोबेल मिळाला, मरीना कोरिनो मचाडो नावाची व्यक्ती आहे. हे व्हेनेझुएलाची व्यक्ती आहे, लक्षात असू द्या. संपूर्ण तुमचा जो काही पार्ट आहे नोबेल पुरस्काराचा इथं मी कव्हर करून दिलेला आहे. तुम्हाला काही काळजी करण्याची गरज नसणार आहे. ठीक आहे, मग आता पुढचा जो तुम्हाला पुरस्कार दिसतोय यावर बरेचदा एमपीएससीने प्रश्न विचारलेले आहे. जो महत्वाचा एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे त्याचं नाव आहे रॅमन मॅग्सेसे पुरस्कार, जो 2025चा नुकताच जाहीर झालेला आहे. एक भारतातील एका संस्थेला भेटला, त्यामुळे यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, लक्षात होत्या. 67वा क्रमांक कितवा आहे? 67वा क्रमांकाचा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2025. तुम्हाला याचा क्रमांक सुद्धा माहित पाहिजे, कारण का बरेचदा क्रमांकच आपण लक्षात ठेवत नाही आहे. आणि क्रमांकावर कोणत्या क्रमांकाचा पुरस्कार आहे हे सुद्धा आपल्याला विचारलं जातं. मग बघा, एज्युकेट्स गर्ल्स, आता याचे विजेते जर बघितले तर एज्युकेट गर्ल्स नावाची संस्था आहे भारतामधली, यांना पुरस्कार मिळालेला आहे. तसंच शाहिना अली या मालदीवच्या आहे आणि फ्लेवियानो अँटिनिओ यल विलान्युआ हे फिलिपिन्सचे आहे. आता हे कोण आहे लक्षात असू द्या, तुम्हाला इथे दिसेल. आता हे शाहिना अली मालदीवची आहे आणि फाउंडेशन एज्युकेट गर्ल्स ग्लोबली हे जे संस्था आहे, लक्षात असू द्या, ही भारतातली संस्था आहे. आणि शेवटचे फ्लॅव्हिनिओ अँटोनिओ हे फिलिपिन्सचे. आता हे व्यक्ती आहे, ठीक आहे, ही महिला, हे पुरुष आणि ही संस्था आहे, लक्षात असू द्या. तुम्हाला त्यांच्या नावावरून कधी कधी वाटतं फ्लॅव्हिनिओ म्हणजे तुम्हाला वाटतं की ही महिला आहे, म्हणजे पुरुष आहे, लक्षात असू द्या. मग आता हे जे महत्वाच्या भारतातल्या एखाद्या संस्थेला जर हा पुरस्कार मिळत असेल त्यावर 100% आयोग काय करतो, प्रश्न विचारणार म्हणजे विचारणार. मग काय करायचं, एज्युकेट्स गर्ल्स जर तुम्ही बघितलं तर एज्युकेट गर्ल्स ही जी संस्था आहे, पुरस्कार मिळवणारी महिलांची पहिली भारतीय संस्था आहे. म्हणजे तुम्हाला बघा, महिलांसाठी काम करणारी, मुलींसाठी काम करणारी पहिली संस्था आहे भारतातली, ज्याला रॅमन मॅग्सेसे 67व्या क्रमांकाचा पुरस्कार 2025चा मिळाला आहे. त्यामुळे यावर प्रश्न येऊ शकतो, शक्यता जास्त. जेव्हा भारतातल्या एखाद्या व्यक्तीला आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळतो त्यावर प्रश्न असतो.
मग या संस्थेची स्थापना ही 2007 झाली आहे. ही एज्युकेट्स गर्ल्स ही 2007 साली या संस्थेची स्थापना झालेली आहे. या संस्थेचे संस्थापक जर तुम्ही बघितले, या संस्थापकाचं नाव जर बघितलं तर लक्षात घ्या, सफीना हुसेन. लक्षात घ्या, हे नाव पाठ करून घ्या. सफीना हुसेन लक्षात असू द्या. या संस्थेचे जे संस्थापक आहे, 2007 साली याची स्थापना झाली होती. कुठं झाली होती तर राजस्थानमध्ये झाली होती. लक्षात असू द्या, महत्वाचं आहे. ह्या व्यक्तीवर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, या संस्थेवर प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतो. 3 विजेते आहेत रामन मॅक्सचे. एक संस्था आहे जी भारतातली आहे, शाहिना अली मालदीवच्या व्यक्ती आहे, आणि फ्लेव्हनिओ अँटोनिओ हे फिलिपाईन्सचे व्यक्ती आहे. लक्षात असू द्या. मग आता आपण हे रॅमन मॅग्सेसेचं काय करतो, हे स्टॅटिक बघतोय. स्टॅटिक म्हणजे जे बदलणार नसतं. याच्या पहिले आपण रॅमन मॅग्सेसचं डायनामिक घडामोडी बघितली. आता याची स्थापना जर बघितली तर 1957 ला याची स्थापना झाली आहे रॅमन मॅक्सची. 1957 हा आशियाचा नोबेल म्हणून ओळखला जातो. आशियाचा नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो. म्हणजे हा पुरस्कार आपल्यासाठी महत्वाचा आहे, आणि रेमन मॅग्सेसवर बरेचदा प्रश्न विचारले गेलेत आहे. फिलिपाईन्सचे तिसरे राष्ट्रपती रॅमन मॅग्सेसे याच्या स्मरणार्थ हा पुरस्कार आपण देतो. त्यासाठी हा महत्वाचा असणार आहे. आणि संस्थापक जे आहे या पुरस्काराचे, जो रामन मॅग्सेसे पुरस्कार आपण बघतोय, याचे संस्थापक आहे रॉकफेलर ब्रदर्स फंड्स. फिलिपिन्स सरकार, रॉकफेलर ब्रदर फंड्स व फिलिपिन्स सरकार याचे काय संस्थापक आहे. आणि याचं स्वरूप जर आपण बघितलं तर लक्षात घ्या, $50,000 लक्षात असू द्या. $50,000 लक्षात असू द्या. आता जर बघितलं तुम्हाला लक्षात येईल, 50,000 जर बघितलं अमेरिकन डॉलर. पहिले भारतीय विजेते जर बघितलं तर पहिले भारतीय विजेते कोण आहे, आचार्य विनोबा भावे आहे. लक्षात असू द्या, आचार्य विनोबा भावे यांना 1958 मध्ये हा पुरस्कार मिळालेला होता. लक्षात असू द्या, 1958 मध्ये हा पुरस्कार मिळाला आहे. पहिले भारतीय विजेते होते आचार्य विनोबा भावे. हे स्टॅटिकला सुद्धा तुम्हाला विचारलं जाईल. आणि या पुरस्काराचे काही निवडक आपण भारतीय बघूया. काही निवडक तर त्याच्यामध्ये रवीश कुमार जे NDTV ला होते, सोनम वांगचुक हे तिकडे जम्मूचे आहे. यांना लक्षात येईल तुम्हाला, 3 इडियट्स नावाचा पिक्चर होता, त्याच्यामध्ये जे भूमिका केली होती आमिर खानने, ही यांचीच भूमिका होती, सोनम वांगचुक. त्यानंतर दिल्लीचे माजी जे आपल्या मुख्यमंत्री होते अरविंद केजरीवाल यांना सुद्धा भेटलेला आहे. अरुणा रॉय, किरण बेदी आणि मदर तेरेसा हे काही निवडक भारतीय विजेते आहे. यांचे नावं सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ओके, मग बघा त्यानंतर आपण बघतोय न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांच्याबाबत बघतोय आपण. लक्षात घ्या, यांच्याबद्दल एक तारीख लक्षात घ्या, 5 सप्टेंबर 2025 रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून यांनी शपथ घेतली. मुख्य न्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली, श्री चंद्रशेखर यांनी शपथ घेतली. मग आता मुंबई उच्च न्यायालयाचे ते 49व्या क्रमांकाचे न्यायाधीश होते. मग यांच्या अगोदर विचार जर केला तर 48वा जो क्रमांक होता, 48व्या क्रमांकाचे मुख्य न्यायाधीश कोण होते तर लक्षात घ्या, आलोक आराधे होते. आलोक आराधे हे होते. लक्षात असू द्या, आलोक आराधे होते. लक्षात घ्या, मुंबई उच्च न्यायालयाचे आता 49वे झाले. न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर झालेले आहे. यांनी 5 सप्टेंबर 2025 रोजी शपथ घेतली, आणि मुंबई उच्च न्यायालयाचे ते 49वे होते. त्या अगोदर 48व्या क्रमांकाचे आलोक आराधे होते. मग आता न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांचा जीवन परिचय आपण जर थोडक्यात बघितला तर यांचा जन्मही सुद्धा आपल्याला महत्वाचा आहे. आता तुम्हाला मागच्या वेळेस भूषण गवईवर प्रश्न विचारला, जे सरन्यायाधीश होते, तर त्यांचा जन्म तारीख सुद्धा विचारली गेलेली होती परीक्षेमध्ये. आता तुम्ही जर मागचा पेपर बघितला तर बघा, 25 मे 1965 रोजी यांचा जन्म झालेला आहे. राजस्थान या कुठे कुठे राजस्थानमध्ये, झारखंड राज्यामध्ये झालेला आहे. 25 मे 1965 रोजी रांची, झारखंड येथे जन्म झालेला आहे. आता झारखंड बद्दल जर बघितलं तर झारखंड राज्याची स्थापना 2000 साली झालेली आहे. आता याला 25 वर्ष पूर्ण झाले. झारखंड या राज्याला 25 वर्ष पूर्ण झाले. हे 3 राज्य होते, CUZ हे ट्रिक्स आहे. छत्तीसगड, उत्तराखंड आणि झारखंड हे तिन्ही राज्य 2000 साली निर्माण केलेले राज्य आहे. आणि आता या राज्यांच्या निर्मितीला 25 वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे यांच्यावर प्रश्न या राज्यांच्या, म्हणजे बघा चालू घडामोडी काय असतं, तुम्हाला काहीतरी दिसलं ना तर लगेच त्याच्याबद्दल 2-3 माहिती तुम्हाला यायला पाहिजे, कारण करंट अफेअरचा अभ्यास असाच केला जातो. मग बघा, छत्तीसगडचं स्थापना झाली होती 1 नोव्हेंबरला.
ठीक आहे. उत्तराखंड 9 नोव्हेंबर आणि झारखंड 15 नोव्हेंबर. ठीक आहे. 1, 9 आणि 15 नोव्हेंबरला स्थापना झाल्या. छत्तीसगडची 1 नोव्हेंबर, उत्तराखंडची बघा 9 नोव्हेंबर आणि झारखंडची 15 नोव्हेंबरला स्थापना झाली. आणि शेवटचं राज्य होतं आपलं तेलंगणा. ठीक आहे. हे 2 जून 2014 ला स्थापन झालं होतं, हे माहित पाहिजे. ठीक आहे. झारखंड आलं म्हणून त्याबद्दल मी थोडी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलेली आहे. मग दिल्ली विद्यापीठ जे आहे, या दिल्ली विद्यापीठातून त्यांनी LLB केलेली आहे. दिल्ली विद्यापीठातून त्यांनी LLB चे शिक्षण घेतले. मग त्यांनी खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयात काम केलेलं आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. झारखंड उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश होते, लक्षात असू द्या. झारखंड न्यायालयामध्ये अतिरिक्त न्यायाधीश, तसंच राजस्थान उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून काम केलंय. आणि जुलै 2025 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून ते रुजू झाले. आणि त्यांनी 5 सप्टेंबर 2025 रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतलेली आहे. हे लक्षात तुम्हाला गरजेचं आहे, कारण की तुम्हाला सांगतो यावर 100% प्रश्न येईल जेव्हाही आपल्या राज्याचे मुख्य न्यायाधीश, आपल्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोणी चेंज होतं तर त्यावर, किंवा राज्यपाल चेंज होतं, मुख्यमंत्री बदलतात, विधानसभा, आता ह्या सगळ्या राजकीय घडामोडी आहे, यावर प्रश्न विचारण्याची पद्धत आयोगाची नेहमी राहिलेली आहे. मग आता पुढचं जर बघितलं तर तुम्ही काय करा, एक हा जो पार्ट आहे ना हा 100% करा. कारण का सांगतो, आता बघा तुम्हाला मागची जी राज्यसेवा झाली त्याला ब्रिक्सच्या परिषदा मागच्या 4-5 विचारल्या होत्या. त्याच्या पहिले पहिले जर बघितलं तुम्हाला शेवटचे 4-5 सरन्यायाधीश विचारले गेलेले होते. ठीक आहे. तर भविष्यात जर आयोगाने जर असा, हा आता प्रेडिक्शन सांगतो मी माझ्याकडून, का भविष्यात असा प्रेडिक्शन तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, प्रेडिक्शन क्वेश्चन ते विचारतील की बा मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असं विचारतील, मुख्य न्यायाधीश, आणि क्रमांक देतील 47, 48, 49 किंवा 46, 47, 48, 49 आणि जोड्या लावण्यासाठी प्रश्न देतील. त्यामुळे हे लक्षात पाहिजे. 46व्या क्रमांकाचे होते रमेश धानुका, 47व्या क्रमांकाचे होते देवेंद्र कुमार उपाध्याय, 48व्या क्रमांकाचे मगाशीच सांगितलं तुम्हाला न्यायमूर्ती आलोक आराधे, आणि आता 49 जे आलेले आहे न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर, रांची झारखंड येथे यांचा जन्म झालेला आहे. लक्षात असू द्या. तुम्हाला अशा स्वरूपाचाही प्रश्न तुम्हाला विचारतील, किंवा भारतातील पहिले मुख्य न्यायाधीश यांचं नाव सुद्धा स्टॅटिक मध्ये विचारलं जातील. समजा मल्टी लाईनर प्रश्न आला तर तुम्हाला एक विधान यांचं दिसेल, न्यायमूर्ती MC छागला. हे जर बघितलं तर पहिले भारतीय मुख्य न्यायाधीश होते, लक्षात असू द्या. तसंच पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण होत्या, तर सुजाता मनोहर, लक्षात असू द्या. पहिल्या महिला विचारलेला आहे मी, पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश सुजाता मनोहर होत्या. एवढं स्टॅटिक मध्ये तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. पण त्यानंतर महत्वाचा पॉइंट आहे, तुम्हाला माहित असेल की उपराष्ट्रपती जगदीप धनखड साहेब यांनी राजीनामा दिलेला आहे. का राजीनामा दिला, यांच्यावर काय प्रश्न आयोग फ्रेम करू शकतो, हे सगळं आपण यामध्ये बघणार आहोत. बघा आता ही तारीख लक्षात ठेवा, 21 जुलै 2025 रोजी उपराष्ट्रपती, आता हे जे उपराष्ट्रपती जे होते हे 14व्या क्रमांकाचे उपराष्ट्रपती होते. कितव्या? 14व्या क्रमांकाचे उपराष्ट्रपती होते. तर जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी सांगितलं होतं की माझी प्रकृती ठीक नाही, आणि प्रकृतीच्या कारणास्तव प्रकृती ठीक नाही आहे, तब्येत नाही चांगली, त्याचा पदाचा राजीनामा दिला त्यांनी. 21 जुलै 2025 ला यांनी काय दिलं, प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिला. हे भारताचे 14वे उपराष्ट्रपती होते. कारण की आता जर बघितलं 15वे उपराष्ट्रपती जर बघितलं, यांच्याबद्दल थोडक्यात सांगतो. CP राधाकृष्णन आलेले, जे महाराष्ट्राचे राज्यपाल होते, CP राधाकृष्णन. ठीक आहे. CP राधाकृष्णन. आता या CP राधाकृष्णन 15वे उपराष्ट्रपती झाले, निवडणूक झाली. याच्यामध्ये त्यांनी जो CP राधाकृष्णननी काय केलं, हे जे B सुदर्शन रेड्डी होते, B सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केला. लक्षात असू द्या, यांचा पराभव केला कोणी, CP राधाकृष्णननी. CP राधाकृष्णन यांना 452 मते मिळाली होती, B सुदर्शन शेट्टी यांना 300. फरक जर बघितला तर 152 मतांनी त्यांनी पराभव केलेला आहे CP राधाकृष्णन यांनी B सुदर्शन रेड्डी यांचा. पहिले ते महाराष्ट्राचे राज्यपाल होते, लक्षात असू द्या. मग आता जगदीप धनखडवर जर आलो तर लक्षात घ्या, 11 ऑगस्ट 2022 रोजी जगदीप धनखड हे भारताचे 14वे उपराष्ट्रपती बनले होते. आणि लक्षात घ्या, राज्यघटनेचे कलम 67A. आता हे क्वेश्चन करा, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. आता तुम्हाला विचारतील की राज्यघटनेच्या कोणत्या कलमा अंतर्गत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे जगदीप धनखड यांनी राजीनामा दिलेला आहे. तर लक्षात घ्या, कलम 67A
जी आहे कलम 67 अ नुसार यांनी काय केलंय, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे राजीनामा सोपवलाय किंवा राजीनामा दिलेला आहे, लक्षात असू द्या. मग आतापर्यंत इथं स्टार करून घ्या की आतापर्यंत कोणकोणते असे उपराष्ट्रपती आहे की ज्यांनी पदावर असताना राजीनामा दिलेला आहे. तर पहिले व्यक्ती आहे तुम्हाला दिसते व्ही गिरी आणि दुसरे व्यक्ती आहे आर व्यंकटरमण. हे ह्या दोन व्यक्तींचं नाव तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. व्ही गिरी आणि आर व्यंकटरमण हे दोन व्यक्ती आहे, यांनी राजीनामा दिले होते. आता तिसरे व्यक्ती जर बघितले तर हे जगदीप धनखड आहे. त्यांनी राजीनामा कधी दिला, 21 जुलै 2025 ला राजीनामा दिलेला आहे. मग त्यानंतर आता 15व्या क्रमांकाचे उपराष्ट्रपती कोण निवडून आले आहे, CP राधाकृष्णन. त्यांच्याबद्दल मी डिटेलमध्ये घेणार होतो, पण जगदीप धनखड यांचा टॉपिक आला होता, त्याबद्दल मी माहिती सांगितलेली आहे. ठीक आहे. मग आता जगदीप धनखड यांचा थोडक्यात जीवन परिचय आपण बघूया, कारण की तो महत्वाचा आहे. कारण की यांनी 21 जुलैला उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला, 21 जुलै 2025 ला. आता हे 14वे उपराष्ट्रपती होते, लक्षात घ्या, 14वे उपराष्ट्रपती होते. मग त्यांच्याबद्दल जीवन परिचय माहित पाहिजे. बघा, यांचा जन्म हा 18 मे 1951 ला किठाणा राजस्थान राज्यामध्ये जन्म झाला होता. यांचं शिक्षण जर बघितलं, त्यांनी BSc LLB केलेलं आहे. 1989 ते 91 या काळात हे लोकसभा सदस्य राहिलेले आहेत. यांचा मतदारसंघ होता झुंझुनू नावाचा मतदारसंघ होता. त्यानंतर हे 1990 ते 91 दरम्यान केंद्रीय संसदीय कामकाज राज्यमंत्री सुद्धा राहिलेले आहेत. तसंच 1993 ते 98 मध्ये विधानसभा सदस्य किशनगड मतदारसंघातून राहिले आहेत विधानसभा सदस्य. आणि 2019 ते 2022 पश्चिम बंगालचे राज्यपाल ते राहिलेले आहे. जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीचा राजीनामा दिलेला आहे. कलम 67 अ राज्यघटनेतली कलम 67 अ अंतर्गत त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केलेला आहे, राजीनामा दिलेला आहे किंवा राजीनामा सोपवलेला आहे. तर हे 14वे उपराष्ट्रपती होते, लक्षात असू द्या. ठीक आहे. त्यानंतर जर बघितलं तर पुढचा टॉपिक तुम्हाला लक्षात येईल, अतिशय महत्वाचा टॉपिक आहे. या अगोदर सरन्यायाधीशांवर मागच्याच वेळेस प्रश्न विचारला गेलेला होता, जो म्हणजे भूषण गवई यांच्याबद्दल. ठीक आहे. थोडक्यात थोडंसं पाणी पिऊन घेतो. बघा, भारताचे 53वे सरन्यायाधीश, भारताचे 53वे सरन्यायाधीश, त्यांचा फोटो सुद्धा तुम्हाला दिसत असेल. यांचं नाव आहे सूर्यकांत, यांचं नाव आहे, लक्षात असू द्या. भारताचे 53वे सरन्यायाधीश. आता याच्या पहिले होते 52वे सरन्यायाधीश जे निवृत्त झालेले आहे, भूषण गवई. यांच्यावर सुद्धा प्रश्न आला होता. मागचा जो आपण महासंग्राम व्हिडिओ घेतला त्यामध्ये पहिलाच टॉपिक जो होता हा भूषण गवई यांच्यावर होता, आणि तोच प्रश्न आपल्याला राज्यसभेला दिसला असेल. ज्यांनी परीक्षा दिलेली असेल त्यांना तो माहिती असेल. मग आता बघा, लक्षात घ्या, ही 24 नोव्हेंबर 2025 रोजी भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी काय घेतली, शपथ घेतली. आणि त्यांचा कार्यकाळ हा 15 महिन्यांचा असणार आहे. म्हणजे 9 फेब्रुवारी 2027 पर्यंत त्यांचा कार्यकाळ असणार आहे. हे 53व्या क्रमांकाचे सरन्यायाधीश आहे भारताचे. आता यांचा थोडक्यात जीवन परिचय बघूयात. सूर्यकांत यांचा जे 53वे सरन्यायाधीश आहे भारताचे त्याचा जीवन परिचय जर आपण बघितला, जन्म लक्षात घ्या, 10 फेब्रुवारी 1962 ला हिसार, हरियाणामधील हिसार या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. त्यांनी 1984 मध्ये शिक्षण जर पाहिलं तर 1984 मध्ये महर्षी दयानंद विद्यापीठातून, जे रोहतकला, इथून त्यांनी कायद्याची पदवी घेतली आणि 1985 पासून वकिलीला सुरुवात केली. ठीक आहे. मग एक स्टार पॉइंट यांच्याबद्दल थोडं करून घ्या. इथं प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. जुलै 2000 मध्ये हरियाणाचे सर्वात तरुण ॲडव्होकेट जनरल म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. जुलै 2000 मध्ये हरियाणाचे सर्वात तरुण ॲडव्होकेट जनरल म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. हा प्रश्न सुद्धा तुम्हाला काय तर विचारला जाऊ शकतो. तसंच 9 जानेवारी 2004 पंजाब हरियाणा उच्च न्यायालयामध्ये कायमस्वरूपी न्यायमूर्ती म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आलेली होती. आणि ऑक्टोबर 2018 मध्ये हिमाचल प्रदेशच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. आता ते हिमाचल प्रदेश जर बघितलं तर या न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते, लक्षात असू द्या. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात सुद्धा त्यांनी कायमस्वरूपी न्यायमूर्ती म्हणून काम केलेलं आहे. आणि 24 मे 2019 सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांची बडतर्फी झाली, म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांची नेमणूक झालेली आहे, लक्षात असू द्या. सर्वोच्च न्यायालयामध्ये 24 मे 2019 ला. आणि लक्षात घ्या, थोडं लक्षात आलं तर 24 नोव्हेंबर
2025 भारताचे सरन्यायाधीश म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आलेली होती. आपण सूर्यकांत यांच्याबद्दल बघत होतो, जे भारताचे 53वे सरन्यायाधीश होते. यांच्यावर प्रश्न येण्याची शक्यता दाट आहे, लक्षात असू द्या डिटेलमध्ये. आता बघा, या स्वरूपाच्या नोट्स तुम्ही काढल्या गेल्या पाहिजे. आणि तसंच जर तुम्हाला एक गोष्ट जर सांगितली, तुमच्या लक्षात येईल मित्रांनो, की यांचे जे जे मी तुम्हाला टिक करून दिलेले आहेत, ठीक आहे, हे पॉईंट टिक करून दिलेले अतिशय महत्वाचे आहेत, ते व्यवस्थित करा एक नंबर, ठीक आहे. चला, मग आता आपण काय करू, शेवटचे भारताचे जे काही 4-5 सरन्यायाधीश आहे यांच्याबद्दल सुद्धा बघूया. भविष्यात हा प्रेडिक्शन आहे की याच्यावर जोड्या लावावर सुद्धा आयोग प्रश्न टाकू शकते, कारण की यापूर्वी आलेले आहेत. मग आता तुम्ही म्हणाल सर तुम्हाला एवढं प्रेडिक्शन कसं कळतं, तर मागच्या 15 वर्षापासून मी चालू घडामोडी शिकवतोय, ठीक आहे. आणि मागच्या 15 वर्षातले सगळे पेपर मी चेक करून बघितले, कसे प्रश्न आहेत, आयोगाचा प्रश्न रिपीट करण्याचा चान्स किती असतो, काय असतो. त्यामुळे भविष्यात जो पेपर सेटर आहे, इतिहास पुनरावृत्ती होऊ शकते, त्यामुळे प्रश्न इथेही सेट केला जाऊ शकतो. आता पहिले जर सरन्यायाधीश बघितले तर हरिलाल कानिया 1950 मध्ये जे होते पहिले भारताचे सरन्यायाधीश हरिलाल कानिया. आता हे जे क्रमांक आहे 52 नंतर आता 53 कोण बघितले होतं आपण, सूर्यकांत बघितले होते, सूर्यकांत 53 नंबरचे, ठीक आहे. आता 48व्या क्रमांकाचे होते NV रमणा. 49 होते न्यायमूर्ती ललित. 50व्या क्रमांकाचे सरन्यायाधीश DY चंद्रचूड. 51व्या क्रमांकाचे आहे न्यायमूर्ती संजीव खन्ना. 52व्या क्रमांकाचे न्यायमूर्ती भूषण गवई, हे अमरावतीचे आहे, लक्षात असू द्या, ओके, महाराष्ट्र. आणि 53व्या क्रमांकाचे होते सूर्यकांत, लक्षात असू द्या, यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सूर्यकांतवर सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. सूर्यकांत हे कोणत्या राज्याचे आहे, तर हरियाणा हिसार इथे यांचा जन्म झाला आहे. हे 53व्या क्रमांकाचे भारताचे सरन्यायाधीश आहे. मग चला, आता आपण आता आपण पर्यंत सूर्यकांत हा जो टॉपिक डायनामिकचा टॉपिक होता. आता आपण सर्वोच्च न्यायालय जे आहे यांचं स्टॅटिक बघूया. स्टॅटिक जर बघूया, याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो. सर्वोच्च न्यायालयाचा ध्वज चेंज झालेला आहे. त्या ध्वजाचा रंग जर बघितला तर जे सर्वोच्च न्यायालयाचा नवीन ध्वज आहे, ह्या ध्वजामध्ये 3 गोष्टींचा समावेश आहे. मला वाटतं एक अशोक स्तंभ आहे, ठीक आहे, अशोक स्तंभ दिलेला आहे, ठीक आहे. राज्यघटनेचं पुस्तक आहे, राज्यघटनेचे पुस्तक तुम्हाला दिसत असेल. आणि मला वाटते सर्वोच्च न्यायालयाची इमारत आहे, ठीक आहे, इमारत, ठीक आहे, इमारत. तुम्ही एकदा व्यवस्थित हे बघून घ्या, कारण का नवीन सर्वोच्च न्यायालयाचा ध्वज आलेला आहे. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश आहे आणि त्याचा रंग निळा आहे, लक्षात असू द्या. मग आता सर्वोच्च न्यायालयाचं स्टॅटिक जर बघितलं तर 26 जानेवारी 1950 ला याची स्थापना आहे. 26 जानेवारी 1950 ला सर्वोच्च न्यायालय. आता घटनेमध्ये जो भाग आहे, या भाग 5 मध्ये याची तरतूद आहे. भाग 5 मध्ये याची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि कलम 124 ते 147 मध्ये सर्वोच्च न्यायालयाची कलम जर लक्षात आली, सर्वोच्च न्यायालय जर बघितलं तर कलम 124 ते 47 मध्ये सर्वोच्च न्यायालयाची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि भारताचे सरन्यायाधीश नियुक्ती कलम किती आहे, तर 124(2) हे लक्षात असू द्या. भारताचे लक्षात असू द्या सरन्यायाधीशच्या नियुक्तीचं कलम आहे, कलम 124(2). यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो. नियुक्ती कोण करते, तर राष्ट्रपती करतात, शपथ सुद्धा राष्ट्रपती देतात. मग आता बघा, सुप्रीम कोर्टामध्ये न्यायाधीशांची संख्या जर बघितली टोटल 34 आहे. यापैकी एक सरन्यायाधीश आहे आणि उरलेले 33 न्यायाधीश आहे. एक सरन्यायाधीश आणि उरलेले 33 कोण आहे, न्यायाधीशांची संख्या आहे. मग आता बघा, व्ही रामास्वामी हे भारतातले सर्वोच्च न्यायालयाचे पहिले असे न्यायाधीश होते की यांच्या विरुद्ध महाभियोगाचा प्रस्ताव सुरू करण्यात आला होता. यांचं सुद्धा नाव लक्षात पाहिजे. आणि स्टार पॉईंट करा, भारताचे जे राष्ट्रपती आहे आता द्रौपदी मुर्मू, आता लक्षात घ्या, कलम 143 नुसार सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागू शकतात. भारताचे राष्ट्रपती कलम 143 नुसार सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागू शकतात. म्हणजे सर्वोच्च न्यायालया संदर्भातल्या कलम सुद्धा माहित पाहिजे. कलम तुम्हाला 124 ते सॉरी 124 ते 147 जर बघितलं तर हे सर्वोच्च न्यायालयाची तरतूद आहे. तसंच कलम 124(2) काय करते, भारताच्या सरन्यायाधीशांची नियुक्तीची कलम आहे. तसंच एक कलम आहे 143, भारताचे राष्ट्रपती जे आहे हे सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागू शकतात, अशा संदर्भातली ही कलम आहे, लक्षात असू द्या. मग आता पुढं 55वा दादासाहेब फाळके पुरस्कार जर आपण बघतोय, अतिशय महत्वाचा आहे. 55वा दादासाहेब फाळके पुरस्कार 2023.
यावर 100% तुम्हाला प्रश्न विचारलेले जाऊ शकतात, कारण का हा जो दादासाहेब फाळके पुरस्कार आहे हा चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो, सर्वोच्च पुरस्कार. आणि यावर बरेचदा एमपीएससी ने प्रश्न विचारलेले आहे. एमपीएससी ने याच्यावर काय विचारलंय, प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे इथे घोळ करता कामा नये, व्यवस्थित नाव लक्षात घ्या, काय काय नाव आहे बघा. आता हा क्रमांक कोणता आहे तर 55 नंबरचा आहे, पण तुम्हाला दिसताना इथं 2023 दिसत असेल, पण जाहीर झाला आता, तर लक्षात घ्या हा 2023 चाच पुरस्कार आहे, पण हा दिला गेला 2025 मध्ये. ओके, याचा क्रमांक जर बघितला तर हा क्रमांक याचा 55 नंबरचा आहे. आणि 55वा दादासाहेब फाळके पुरस्कार जर बघितलं, याचे विजेते होते मोहन लाल, हे विजेते होते. त्यांचा फोटो तुम्ही यांना बरेच चित्रपटामध्ये यांना तुम्ही बघितलं असेल. यांचं नाव आहे मोहनलाल. आता मोहनलाल जर बघितलं, हे मल्याळम अभिनेता आहे, लक्षात असू द्या. मल्याळम अभिनेता कोणत्या भाषेतला अभिनेता आहे, मल्याळम, लक्षात असू द्या. आणि मोहनलाल फाळके, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते दुसरे मल्याळी ठरलेले आहे, दुसरे मल्याळी ठरलेले आहे. पहिले जर मल्याळी विचारलं तर अदूर गोपाल कृष्ण होते, त्यांना 2004 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला होता. हा चित्रपट सृष्टीमधील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. आता थोडक्यात हे जे व्यक्ती तुम्हाला दिसतंय ब्लॅक शर्ट मध्ये आणि याच्यामध्ये त्यांनी ताबीज वगैरे काय हे घातलेलं आहे, लक्षात असू द्या. यांचा थोडक्यात अल्प परिचय किंवा जीवन परिचय आपण बघणार आहोत. यांचं पूर्ण नाव आहे मोहनलाल विश्वनाथन, यांचं पूर्ण नाव आहे. जन्म यांचा 21 मे 1960 ला एलंथूर जिल्हा पठाण मथिया केरळमध्ये झालेला आहे, लक्षात असू द्या. ओके, आणि यांचा पहिला प्रदर्शित जर चित्रपट पाहला, मंजिल विरांजा पुक्कल, हा 1980 मध्ये आलेला आहे. ह्यांचा पहिला चित्रपट होता, लक्षात असू द्या. मग आता पुरस्कारावर जर बघितलं, यांना कोणते कोणते पुरस्कार मिळालेले आहे असं जर प्रश्न विचारला, तर यांना 2 राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहे, लक्षात असू द्या. सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी भरतम 1991 ला आणि वानप्रस्थम 1999 ला यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेले आहे. तसंच पद्म पुरस्कारापैकी पद्मश्री पुरस्कार हा 4थ्या नंबरचा भारतातला जो आपण व्यक्तींना दिला जातो, सर्वोच्च नागरी पुरस्कारापैकी 4था पुरस्कार आहे पद्मश्री, हा दिला गेलेला आहे. आणि पद्मभूषण सुद्धा दिला गेलेला आहे. म्हणजे पद्मश्री 2001 ला दिला गेला आणि पद्मभूषण हा 2019 साली दिला गेला. आपण मोहनलाल यांच्याबद्दल बघतो, मल्याळी अभिनेता आहे, 55व्या क्रमांकाचा त्यांना कोणता पुरस्कार, 55वा क्रमांक आहे. पुरस्कार कधीचा आहे, 2023 चा. मिळाला कधी, 2025 मध्ये, हे लक्षात असू द्या. इथं गडबड करायची नाही, गडबड जर केली तर हे लक्षात येणार नाही. क्रमांक 25 आहे 2023 चा, पण भेटला कधी, 2025 मध्ये, लक्षात असू द्या. मग आता स्टॅटिक मध्ये जर बघितलं, हा जो दादासाहेब फाळके पुरस्कार आहे, फाळके, तुम्हाला मगाशी सांगितलं भारतीय चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. या चित्रपटाची किंवा या पुरस्काराची जर सुरुवात विचारली तर याची सुरुवात आहे 1969 ला आणि 15 लाख रुपये याचं स्वरूप आहे. ज्याला हा पुरस्कार मिळतो त्याला 15 लाख रुपये रोख दिले जातात. आणि प्रदान करणारी संस्था जर बघितली तर चित्रपट महोत्सव संचालनालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालय ही पुरस्कार काय करते, देते. मग या पुरस्काराचे पहिले विजेते जर बघितले 1970 मध्ये देविका राणी, लक्षात असू द्या, देविका राणी यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. तसंच मागील काही विजेते जर बघितले तर 2020 मध्ये आशा पारेख यांना मिळाला, 2023 मध्ये वहिदा रहमान आणि 2022 मध्ये मिथुन चक्रवर्ती यांना मिळाला. आता 2023 चा विचार करता, 23 चा आता हा क्रमांक कितवा आहे, 55वा क्रमांक आहे, हा भेटला मोहनलालला. ठीक आहे, मोहनलाल. मग 2022 चा क्रमांक किती असेल, हा 54 असेल, हा 53 असेल आणि हा 52 असेल. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला काय येतील, कितव्या क्रमांकाचा दादासाहेब फाळके पुरस्कार आणि विजेता कोण असं विचारलं जाऊ शकतं. ते काय करतील, इथं वर्ष टाकणार नाही. म्हणून शेवटचे 3 व्यक्तींचे किमान नाव तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. ओके, चला नेक्स्ट बघा. त्यानंतर एक महत्वाची क्रीडा स्पर्धा आहे, यावर बरेचदा आपल्याला गट ब आणि गट क मध्ये प्रश्न विचारले जातात. आता मी काय केलेलं आहे, 2025 मध्ये झालेल्या जे काही ग्रँड स्लॅम स्पर्धा आहे,
पुरुष आणि महिलांच्या ज्या काही ग्रँड स्लॅम स्पर्धा आहे यावर बरेचदा आपल्याला प्रश्न विचारलेले दिसतात. मग आता लक्षात घ्या, इथे आपण तुम्हाला ऑस्ट्रेलियन ओपन दिसत असेल, फ्रेंच ओपन आहे, विम्बल्डन ओपन आहे आणि US ओपन तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे, US ओपन तुम्हाला दिसत असेल म्हणजे ही स्पर्धा 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 अशा 4 स्पर्धा ज्या वर्षातनं एकदा होतात. 4 स्पर्धा आहे या ऑस्ट्रेलियन, फ्रेंच, विम्बल्डन ओपन. यापैकी सर्वात जुनी जी स्पर्धा आहे ही आहे विम्बल्डन ओपन. लक्षात असू द्या. यामध्ये पुरुष विजेते कोण आहे लक्षात असू द्या, यांचे नाव घेतलेले आहे आणि महिला विजेते कोण आहे यांचे नाव घेतलेले आहे. आता प्रश्न विचारताना सगळ्यांचे नावं सुद्धा मी तुम्हाला सांगणार, पण प्रश्न वेगळ्या प्रकारे याच्यावर कसा विचारला जाऊ शकतो ते सुद्धा बघा. आता ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये विजेता ठरला आहे जानिक सिनर, हा इटलीचा आहे लक्षात असू द्या ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये. आणि उपविजेता जो आहे हा अलेक्झांडर झेवेर ठरलेला आहे, हा उपविजेता ठरलेला आहे. कोण ठरलेला आहे? उपविजेता ठरलेला आहे. मग फ्रेंच ओपन मध्ये कोण व्यक्ती आहे? कार्लोस अल्कराज विजेती ठरली आहे. त्यांनी कोणाचा पराभव केला? तर जानिक सिनरचा पराभव केलेला आहे. तसंच विम्बल्डन मध्ये जानिक सिनर विजेता ठरलेला आहे, तर उपविजेता कार्लोस अल्कराज ठरलाय. आणि ज्याला US ओपन किंवा अमेरिकन ओपन असं म्हटलं जातं, त्यामध्ये कार्लोस अल्कराज विजेता आणि जानिक सिनर हा उपविजेता म्हणजे पराजित झालेला आहे, उपविजेता ठरलाय. म्हणजे तुम्हाला जर विचारलं की हा जो जानिक सिनर आहे यांनी 2025 पैकी कोणत्या स्पर्धेचं पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं, तर जानिक सिनरने ऑस्ट्रेलियन आणि जानिक सिनर तुम्हाला कुठे दिसते? विम्बल्डन. ठीक आहे, विम्बल्डन या दोन ज्या काही महत्वाच्या स्पर्धा आहे 2025 मध्ये झालेल्या होत्या, याचं विजेतेपद पटकावलेलं आहे जानिक सिनर. आणि जानिक सिनरनी ऑस्ट्रेलियन आणि विम्बल्डन. त्याच्यापेक्षा अजून एक महत्वाचं आहे की लक्षात घ्या, कार्लोस अल्कराज ने फ्रेंच ओपन आणि कार्लोस अल्कराजने US ओपन. मग कार्लोसने काय जिंकलेले आहे? US ओपन आणि फ्रेंच ओपन. तुम्हाला जर प्रश्न विचारला कार्लोस अल्कराज या टेनिसपटूने 2025 मध्ये कोणत्या ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या, तर हे नाव लक्षात पाहिजे, US ओपन आणि फ्रेंच ओपन हे पुरुषांमध्ये आहे. तसंच महिलांमध्ये जर बघितलं तर लक्षात घ्या, ऑस्ट्रेलियन ओपन महिला विजेती आहे मॅडिसन की आणि उपविजेता आहे आयर्ना सबलेंका. त्यानंतर फ्रेंच ओपन जर बघितलं बघा, फ्रेंच ओपन मध्ये कोको गॉफ ही विजेता आहे आणि सबलेंका ही उपविजेता ठरलेली आहे. तसंच विम्बल्डन मध्ये विजेता ठरलेली आहे इगा स्विएटेक आणि अमांडा अनिस्मोहा हे उपविजेती ठरली आहे. नाव डेंजर आहे लक्षात असू द्या. आणि US ओपन मध्ये महिला जर बघितली तर आयर्ना सबलेंका ठरलेली आहे विजेती आणि अमांडा अनिस्मोहा हे उपविजेती ठरलेली आहे. तुम्हाला हा चार्ट लक्षात घ्या, म्हणून मी व्यवस्थित चार्ट का बनवून दिलेला आहे, कारण की यावर प्रश्न येण्याची शक्यता आहे. प्रश्न आपल्याला स्पोर्ट्समध्ये तुम्हाला माहिती आहे क्रीडा घडामोडीवर 2 ते 3 प्रश्न असतात कंबाईनला. एक तर टेनिस बद्दल विचारतील, फुटबॉल बद्दल विचारतील, हॉकी बद्दल विचारतील, क्रिकेट बद्दल विचारतील, टेनिस बद्दल विचारतील, कोणत्याही क्रीडा घडामोडीवर प्रश्न आपल्याला येऊ शकतो. ठीक आहे, चला तर हे आपलं झालं पुरुष आणि महिला विजेते ग्रँड स्लॅम 2025 आपण बघितलेलं आहे. मग आता पुढचं जर आपण थोडक्यात बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल, एक 2 मिनिटं तुम्हाला सांगतो. बघा लक्षात घ्या, याच्यामध्ये एक 2 लक्षात घ्या, याच्यामध्ये काही वन लाईनर सुद्धा टाकलेले आहेत मी. हा चला, येस, काही वन लाईनर टाकले होते, तेच बघायचे होते आहे की नाही याच्यामध्ये. ठीक आहे, आता PM मित्र पार्क बद्दल जर बघितलं आपण, PM मित्र पार्क. ओके, आता लक्षात घ्या, PM मित्र पार्क ची पायाभरणी लक्षात असू द्या. PM मित्र पार्क, आता लक्षात घ्या, थोडंसं आपल्याला असं लक्षात येईल, तर 17 सप्टेंबर 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मध्य प्रदेश येथील धार जिल्ह्यातील बदनावर येथे देशातील पहिल्या PM मित्र पार्कची पायाभरणी केलेली आहे लक्षात असू द्या. आता PM मित्र पार्क्स हे 7 स्थापन होणार आहे. ते कोणत्या कोणत्या राज्यामध्ये आहे लक्षात असू द्या. एक आहे तामिळनाडू, तेलंगणा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये अमरावती येथे हे स्थापन होणार आहे PM मित्र पार्क. आता याचे फुल फॉर्म जर पाहिला, प्राईम मिनिस्टर मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड अपीरेल, तर हे याचं आहे लक्षात असू द्या. तसंच विद्यार्थी मित्रांनो, 2026 मध्ये जर तुम्ही राज्यसेवा महाराष्ट्र राज्य पत्रित नागरिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी करत असाल, तर आपल्याकडे नवीन राज्यसेवा, कृषी सेवा, वनसेवा आणि अभियांत्रिकी सेवा जर बघितली, तर यासाठीची योद्धा बॅच आपल्याकडे आहे, योद्धा बॅच.
ठीक आहे. आता या योद्धा बॅच मध्ये काय असणार आहे, याचं ओपन सेशन जे आहे हे 6 जानेवारी 2026 ला सकाळी 10 वाजता असणार आहेत. लक्षात असू द्या. आपल्या गांजवे चौकच्या ऑफिसमध्ये हे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, म्हणजे तुम्हाला हे ऑफलाईन आणि ऑनलाईन स्वरूपात हे सेशन असणार आहे. यामध्ये दिलीप खाटेकर सर, आदरणीय दिलीप खाटेकर सर आणि किरण देसले सर तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. तसंच आमच्या टीममध्ये प्रेमराज चव्हाण सर, प्रवीण दांगटे सर, श्रीकांत तायडे सर, स्वतः मी तुम्हाला या योद्धा बॅच मध्ये तुम्हाला दिसणार आहोत. तर नक्की जॉईन करा. 6 तारखेला सकाळी 10 वाजता सेशन असणार आहेत आणि आपल्या याच युट्यूबला याची लाईव्ह सुद्धा हे सेशन असणार आहे. 2026च्या परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचं ही बॅच असणार आहे. मग आता लक्षात घ्या, पुढचं जर बघितलं तर जागतिक विद्यापीठ क्रमवारी 2026 आपण बघतोय. ही जी संस्था तुम्हाला दिसते टाइम्स हायर एज्युकेशन नावाची संस्था आहे. द टाइम्स हायर एज्युकेशन नावाची संस्था आहे. ही संस्था लक्षात घ्या, ही संस्था दरवर्षी जागतिक विद्यापीठ क्रमवारी जाहीर करते आणि याच्यामध्ये लक्षात असू द्या, पहिल्या 200 संस्थांमध्ये एकही भारतीय संस्था नाही आहे असं म्हटलेलं आहे. आणि जगातील अव्वल 3 संस्था बघितल्या तर त्याच्यामध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठ, लक्षात घ्या हे पाठच करून घ्या, कारण की एक तरी प्रश्न आपल्याला शैक्षणिक घडामोडी संदर्भात असतो. कोण म्हणतो? शैक्षणिक घडामोडी संदर्भात असतो. शैक्षणिक घडामोडी, त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. ऑक्सफर्ड विद्यापीठ युनायटेड किंगडम, त्यानंतर MIT अमेरिका लक्षात असू द्या, आणि प्रिन्स्टन विद्यापीठ लक्षात असू द्या अमेरिका, आणि केम्ब्रिज विद्यापीठ ही 3ऱ्या नंबरला आहे. 2ऱ्या नंबरला MIT आहे आणि पहिल्या नंबरला ऑक्सफर्ड आहे, लक्षात असू द्या. आणि भारतातील अव्वल संस्था जर बघितली तर IISS बेंगलोर हे 201 ते 250 या मधात आहे, लक्षात असू द्या. ओके, तर तुम्हाला माहित पाहिजे जागतिक विद्यापीठ क्रमवारी 2026 जर विचार केला तर अव्वल 3 संस्थेमध्ये पहिली ऑक्सफर्ड आहे, दुसरी MIT आहे आणि तिसरं प्रिन्स्टन विद्यापीठ किंवा केम्ब्रिज विद्यापीठ जे UKच आहे ते लक्षात असलं पाहिजे. ओके, चला नेक्स्ट बघायचं म्हणजे स्वच्छ वायू सर्वेक्षण 2025. आता हा वायू सर्वेक्षण, स्वच्छ वायू सर्वेक्षणावाला एक स्वच्छ सर्वेक्षण सुद्धा असतो. याची सुरुवात जी झाली जी आहे 2019 ला झालेली आहे. 2019 ला लक्षात असू द्या. आणि हा स्वच्छ वायू आहे. आता फक्त स्वच्छ सर्वेक्षण जर विचारलं, फक्त स्वच्छ सर्वेक्षण जर विचारलं तर स्वच्छ सर्वेक्षण जे आहे हे सुरू झालंय 2016 ला. ठीक आहे, 2016 ला सुरू झालाय. मग आता आपण बघूया 10 लाखांहून अधिक लोकसंख्या जर बघितलं, 10 लाखांहून अधिक जर बघितलं, याच्यामध्ये पहिले 3 काय बघूया, शहरे बघूया. याच्यामध्ये मध्य प्रदेश मधलं इंदूर शहर आहे, हे 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येमध्ये पहिलं आलेलं आहे. त्यानंतर मध्य प्रदेश मधलं जबलपूर शहर आहेत, ते 2ऱ्या क्रमांकावर आलेलं आहे 10 लाखांहून अधिक लोकसंख्यामध्ये. आणि 3ऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश मधलं आग्रा आणि गुजरात मधलं सुरत आहे, हे कंबाईन आलेले आहेत 3ऱ्या क्रमांकावर. ओके, मग आता बघा इथं लक्षात घ्या, 3 लाख ते 10 लाखच्या दरम्यान जिथं लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये पहिले 3 शहरं माहित पाहिजे. अमरावती महाराष्ट्रातलं, तुम्हाला इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो. उत्तर प्रदेश मधलं झाशी आणि उत्तर प्रदेश मधलं मुरादाबाद लक्षात असू द्या. आणि राजस्थान मधलं अलवर नावाचं शहर आहे, हे तुम्हाला लक्षात पाहिजे. ओके, मग आता 3 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या जर बघितल्या, 3 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या जर आपण बघितल्या, याच्यामध्ये कुठलं शहर आहे? देवास नावाचं शहर आहे मध्य प्रदेश, परवाणू नावाचं शहर आहे हिमाचल प्रदेश, आणि अंगुल नावाचं शहर आहे हे ओडिसा, लक्षात असू द्या. मग राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम जर बघितला, तुम्हाला मी मगाशी सांगितलं का हा जानेवारी 2019 मध्ये सुरू करण्यात आलेला आहे. जानेवारी 2019. आणि फक्त स्वच्छ सर्वेक्षण विचारलं तर हे 2016 साली सुरू झालंय. ते पण पुढे मी घेणारच आहोत, पण हा सुद्धा स्वच्छ वायू संदर्भातलं सर्वेक्षण तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, येणाऱ्या परीक्षेसाठी महत्वाचं असणार आहे. ओके, त्यानंतर पुढची तुम्हाला एक व्यक्ती दिसत असेल, निधन वार्ता संदर्भातली व्यक्ती आहे SL भैरप्पा, ज्यांचं नाव आहे SL भैरप्पा. आता यांची जर ओळख बघितली तर हे प्रख्यात कन्नड कादंबरीकार आहे. यांचं निधन झालंय सप्टेंबर महिन्यात, 24 सप्टेंबर 2025 रोजी बँगलोरू इथं यांचं निधन झालं, लक्षात असू द्या. बँगलोरला यांचं निधन झालेलं आहे. यांना SL भैरप्पा यांना काही पुरस्कार मिळाले पद्म, त्यापैकी पद्मश्री भेटला 2016 साली आणि पद्मभूषण भेटलेला आहे 2023 साली.
ठीक आहे. जे पद्म पुरस्कार आहे त्यापैकी पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कार भेटलाय 2023 साली. आता एस.एल. भैरप्पा हे कन्नड कादंबरीकार आहे. आता एखाद्या साहित्यिकाचं जेव्हा निधन होतं तेव्हा प्रश्न तेव्हा विचारला जातो त्यांना कुठले पुरस्कार मिळाले, त्यांच्या कादंबरी कोणत्या आणि त्यांच्या जीवन परिचयावर प्रश्न असतात. तर लक्षात घ्या यांना साहित्य अकादमी पुरस्कार भेटलेला आहे 1975 दाटू कादंबरीसाठी, लक्षात असू द्या. साहित्य अकादमी पुरस्कार भेटला 1975 ला दाटू कादंबरीसाठी. तसंच सरस्वती सन्मान त्यांना मिळाला आहे 2011 ला मंद्र कादंबरीसाठी आणि कन्नड भाषेतील ते सरस्वती सन्मान मिळवणारे पहिलेच साहित्यिक होते, लक्षात असू द्या. हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि पहिली कादंबरी जर बघितली तर ही आहे भीमकाय, लक्षात असू द्या. भीमकाय ही पहिली कादंबरी आहे आणि त्यांचं आत्मचरित्र भीती, लक्षात असू द्या. यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. निधन वार्तावर आपल्याला 1 ते 2 प्रश्न असतात. व्यक्ती विशेषमध्ये निधन वार्तावर किंवा चर्चेतील व्यक्ती किंवा ज्यांची निवड नियुक्तीच्या संदर्भातले टॉपिक असेल तर यावर प्रश्न आपल्याला असतो. मग आता पुढचं जर बघितलं, लक्षात घ्या पंडित छन्नूलाल मिश्रा. पंडित छन्नूलाल मिश्रा तर यांची ओळख जी आहे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक आहे पंडित छन्नूलाल मिश्रा, तुम्हाला लक्षात पाहिजे. आणि यांचं निधन हे 2 ऑक्टोबर 2025 उत्तर प्रदेशमध्ये झालेलं आहे. यांचं घराणं जर विचारलं तर हे बनारस आहे. पण तुम्हाला प्रश्न काय येईल की बघा लक्षात घ्या पंडित छन्नूलाल मिश्रा, पंडित छन्नूलाल मिश्रा यांचे नुकतेच निधन झाले. हे कोणत्या घराण्याशी संबंधित होते? घराण्याची संबंधित होते. घराण्याची संबंधित होते असं जर विचारलं तर इथं लक्षात घ्या तुम्हाला पहिलं येईल, तुम्हाला ते उत्तर देतील बनारस. ठीक आहे, बनारस. दुसरं देतील किराणा घराणं, किराणा. तिसरं देतील पंजाब घराणं, पंजाब घराणे. आणि चौथं ऑप्शन देतील यापैकी नाही. तर ते बनारस घराण्याची संदर्भात आहे. असे सुद्धा प्रश्न आपल्याला विचारले गेलेले आहे या अगोदर. मग त्यांना मिळालेल्या पुरस्कारापैकी पद्मभूषण जो पुरस्कार आहे 2010 साली त्यांना मिळालेला आहे. ठीक आहे. आणि पद्मविभूषण सुद्धा त्यांना 2020 साली मिळाला आहे. आणि संगीत नाटक अकादमी फेलोशिप पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. लक्षात घ्या पंडित छन्नूलाल मिश्रा, त्यांच्याबद्दल तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. चला मग आता पुढचं जी व्यक्ती आहे राज्यपाल आहे सत्यपाल मलिक, यांच्याबद्दल मी घेतोय. राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं निधन झालेलं आहे. त्यांच्यावर सुद्धा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. एखाद्या मुख्यमंत्र्याचं किंवा राज्यपालाचं निधन झालं एखाद्या राज्याच्या, तेव्हा त्यावर प्रश्न विचारण्याची शक्यता ही दाट असते. त्यामुळे इथे प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. सत्यपाल मलिक यांचं निधन झालेलं आहे 5 ऑगस्ट 2025 ला. 5 ऑगस्ट 2025 ला दिल्ली येथे. ठीक आहे. यांची कारकीर्द बघितली, राजकीय कारकीर्द 1980 ते 84 राज्यसभा सदस्य राहिलेले आहेत. 1986 ते 89 राज्यसभा सदस्य, लोकसभा सदस्य 1989 ते 91. त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री राहिलेले आहेत 1990 ला. 2004 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि 2012 भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष होते सत्यपाल मलिक. मग त्यांनी कोणत्या राज्याचे राज्यपाल म्हणून काम पाहिलेले आहे? कोणत्या राज्याचे राज्यपाल म्हणून काम पाहिलेलं आहे? तर बिहार राज्याचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. तसंच ओडिसा राज्याचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहेत. जम्मू काश्मीर राज्याचे राज्यपाल, तसंच गोवा आणि मेघालय राज्याचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम बघितलेले आहे. हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. सत्यपाल मलिकवर प्रश्न आला तर इथं विचारतील, इकडे नाही विचारणार. त्यांनी कोणत्या कोणत्या राज्याचे राज्यपाल पद भूषवलेले आहे? राज्यपाल पद भूषवलेले आहे. हे अशावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो सत्यपाल मलिकवर. ओके, चला नेक्स्ट. त्यानंतर बघा पुढचा आशियाई कप 2025 क्रिकेट स्पर्धा जर बघितली तर विजेता संघ जर बघितला, भारताने 9व्यांदा ही स्पर्धा जिंकली आशिया कप 2025. उपविजेता संघ जर बघितला तर पाकिस्तान तुम्हाला लक्षात येईल. उपविजेता संघ पाकिस्तान. अंतिम सामना हा दुबई UAE मध्ये झाला होता. याची 17वी आवृत्ती होती ही आशिया कपची. याची सुरुवात जी आहे 1984 ला झाली होती आशिया कपची, लक्षात असू द्या. आणि याचा आयोजक कोण आहे? आशियाई क्रिकेट परिषदेचा आयोजक आहे. आणि भारताने सर्वाधिक 9 वेळा आतापर्यंत आशिया कप जिंकलेला आहे. महत्वाचं आहे. त्यानंतर आता महत्वाचं म्हणजे भारतातील 2 नवीन रामसर स्थळे. आता टोटल मला वाटते आता इथं तुम्हाला 93 संख्या दिसत असेल, पण आता 96 झाली आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर पुन्हा 3 वाढले, पण ते आता लगेचच वाढले या महिन्यामध्ये. तुम्हाला त्यावर प्रश्न विचारणार नाही. 93 पर्यंत लक्षात घ्या. मी बाकीचे पण सांगतो. ठीक आहे.
आता हे लक्षात घ्या, 27 सप्टेंबर 2025 रोजी बिहार बक्सर जिल्ह्यातील गोकुळ जलाशय लक्षात असू द्या आणि पश्चिम चंपारण जिल्ह्यातील उदयपूर झील, ठीक आहे, या दोन नवीन पाणथळ जागांचा रामसर यादीमध्ये समावेश, आणि दोन्ही कुठले आहे, बिहार मधलेच आहे, लक्षात असू द्या. याच्या पहिले 91 होते, 2 वाढले, 93 झाले, पुन्हा हे गोगाबिल वाढलं, मग गोगाबिल ज्या वाढलं हे 94 झाले, 94 झाले गोगाबिल. आता अजून 2 वाढलेले आहे, पण ते आता लेटेस्ट आपल्याला नाही करायचे आहेत, कारण की आपल्याला विचारतील तर 94 पर्यंतच विचारतील, ठीक आहे. मग आता लक्षात घ्या, सर्वाधिक रामसर स्थळे हे कुठल्या राज्यामध्ये आहे, तर तामिळनाडूमध्ये याची संख्या 20 आहे, लक्षात असू द्या. जगात सर्वाधिक रामसर स्थळे कोणत्या देशामध्ये आहे, तर इंग्लंडमध्ये आहे, याची संख्या 175 आहे. किती आहे, 175 आहे इंग्लंडमध्ये, लक्षात असू द्या. पाणथळ प्रदेश दिन जर बघितला तर 2 फेब्रुवारीला दरवर्षी पाणथळ प्रदेश दिन आपण साजरा करतो. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात 3 रामसर क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये लोणार सरोवर बुलढाणा मधलं, नांदूर माधमेश्वर नाशिक मधलं आणि ठाणे खाडी ठाण्यामधलं, म्हणजे महाराष्ट्रात 3 रामसर स्थळे आहे, लक्षात असू द्या, 3 रामसर स्थळे. भारताचा विचार केला तर भारतात आता 96 झाली आहे, लेटेस्ट किती झाला आहे तर 96 झालेला आहे. सर्वात मोठं रामसर क्षेत्र कोणतं आहे तर सुंदरबन वेटलँड आहे, लक्षात आहे, सर्वात मोठं आहे. सर्वात लहान रामसर क्षेत्र बघितलं तर रेणुका वेटलँड्स आहे, आणि सर्वात जुने विचारलं तर चिल्का सरोवर आहे, लक्षात असू द्या. तुम्हाला हे माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर हत्ती गणना झालेली आहे 2023 झाली आता, पण त्याला 23 ची आकडेवारी आहे, आणि लक्षात घ्या हे देशातली पहिली डीएनए आधारित हत्ती गणना होती. डीएनए आधारित, त्यामुळे यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. डीएनए आधारित हत्ती गणना होती, आणि सर्वाधिक हत्ती असलेले राज्य जर बघितलं तर कर्नाटक. तुम्हाला इथं PQ म्हणजे प्रेडिक्शन क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, ठीक आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा, महाराष्ट्रातील 5 समुद्र किनाऱ्यांना ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे, ठीक आहे. किती, 5. महाराष्ट्रातील 5 समुद्र किनाऱ्यांना ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये पहिलं जर बघितलं श्रीवर्धन रायगड, दुसरं जर बघितलं नागाव रायगड, पारनाका पालघर, गुहागर रत्नागिरी आणि लाळघर रत्नागिरी. 2 गोष्टी याच्यामध्ये लक्षात घेण्यासारख्या आहे की हा समुद्र किनारा श्रीवर्धनचा रायगड जिल्ह्यामध्ये, नागावचा रायगडमध्ये, पारनाका पालघर, गुहागर रत्नागिरी, लाळघर. तुम्हाला विचारतील की आता पहिले किती होते, भारतामध्ये 13 ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र होते, 13 ब्ल्यू फ्लॅग, आणि याच्यामध्ये 5 आता महाराष्ट्रात झाले, टोटल 18 झाले, लक्षात असू द्या. संख्या भारतात याची किती, आणि पहिल्यांदाच महाराष्ट्रातील 5 समुद्र किनाऱ्यांना ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र दर्जा देण्यात आले. त्याचे काही निकष असतात, साफसुथरे पाहिजे, काही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा असल्या पाहिजे, तेव्हाच अशा समुद्र किनाऱ्यांना आपण ब्ल्यू फ्लॅगचा दर्जा देतो. डेन्मार्क मधली एक संस्था आहे, ठीक आहे. तर तुम्हाला विचारतील रायगड मधले किती समुद्र किनारे, तर रायगड मधले 2 आहे, पालघर मधला 1 आहे, आणि रत्नागिरी मधले किती आहे तर 2 आहे. असे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारण्यात येतील, आणि पहिल्यांदाच असं घडलं की महाराष्ट्रातील एकदम 5 समुद्र किनाऱ्यांना काय कशा दर्जा भेटला, लक्षात असू द्या, कशाचा, तर ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्राचा दर्जा देण्यात आलेला आहे. ओके, चला. त्यानंतर बघा स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण, लक्षात असू द्या, स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण. छत्रपती संभाजी महाराजांचा जगातील सर्वोच्च पुतळा मोशी बोराडेवाडी पिंपरी चिंचवड पुणे येथे उभारण्यात आलेला आहे. आता याची उंची जर पाहिली तर याची 180 फूट उंची आहे, 180 फूट उंची आहे, म्हणजे 180 फूट कशी आहे तर 140 फूट पुतळ्याची उंची आहे, आणि 40 फूट चौथार आहे, म्हणून तशी 180 फूट याची उंची आहे, आणि लंडन ऑफ बुक रेकॉर्ड मध्ये याची नोंद करण्यात आलेली आहे, लक्षात असू द्या. स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण, ओके, हे लक्षात पाहिजे. मग आता महाराष्ट्रातील प्रथम गाव, यावर सुद्धा बरेचदा प्रश्न विचारले जातात. महाराष्ट्रातले प्रथम ग्राम कोणते, किंवा महाराष्ट्रातील प्रथम गाव कोणते, यावर प्रश्न विचारले जातात. तर महाराष्ट्रातील पहिले मधाचे गाव विचारलं तर तुम्हाला मांघर सांगायचं आहे. मधाचे गाव, महाराष्ट्रातील पहिले मधाचे गाव काय, मांघर. त्यानंतर महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव विचारलं तर तुम्हाला धुमाळवाडी सांगायचं आहे. महाराष्ट्रातील पहिले गाव धुमाळवाडी. महाराष्ट्रातील पहिले फुलपाखरांचे गाव विचारलं तर तुम्हाला पारपोली सांगायचे आहेत, पारपोली. महाराष्ट्रातील पहिले सौर ऊर्जा वापरणारे गाव विचारलं तर मान्याची वाडी सांगायचं आहे, आणि महाराष्ट्रातील पहिले पुस्तकांचे गाव विचारलं तर तुम्हाला भिलार सांगायचे आहे, पुस्तकांचे गाव. तसंच महाराष्ट्रातील पहिले कवितांचे गाव जर विचारलं तर हे उभा दांडा आहे, लक्षात असू द्या. उभा दांडा हे कवितांचे गाव आहे, आणि महाराष्ट्रातील पहिले
डिजिटल गाव विचारलं तर डिजिटल गाव काय, हरिसाल आहे, लक्षात असू द्या. डिजिटल गाव काय विचारलं तर ते हरिसाल सांगणं तुम्हाला अपेक्षित आहे. हे महाराष्ट्रातील प्रथम गाव आहे, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा अजून एक स्टार पॉइंट करा. महाराष्ट्रातील 4 शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे. या शिक्षकांची नावे तुम्हाला माहित पाहिजे. जे महाराष्ट्रातील 4 शिक्षक आहे यांना आपल्याला लक्षात घ्या की काय मिळालं आहे बेटा, यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाला. त्याच्यामध्ये डॉक्टर शेख मोहम्मद नाव लक्षात असू द्या, डॉक्टर संदीपन जगदाडे, डॉक्टर नीलाक्षी जैन आणि प्राध्यापक पुरुषोत्तम पवार, हे 4 व्यक्ती आहे, 4 शिक्षक आहे, यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025 मध्ये देण्यात आलेले आहे, लक्षात असू द्या. ओके, चला आता इथे बघा तुम्हाला 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तुम्हाला दिसतंय. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तुम्हाला दिसत असेल तर लक्षात घ्या, याचे अध्यक्ष जर बघितले तर विश्वास पाटील याचे अध्यक्ष आहे. 99 अखिल भारतीय मराठी साहित्य, लक्षात असू द्या, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे, लक्षात असू द्या. आता स्वागत अध्यक्ष जर बघितले तर शिवेंद्रराजे भोसले आहे. ठिकाण जर विचारलं तर सातारा आहे, लक्षात असू द्या. आणि साताऱ्यात होणारे हे चौथे संमेलन आहे, लक्षात घ्या. साताऱ्यात असणारे हे चौथे संमेलन आहे. आणि विश्वास पाटील यांच्या झाडा झडती या कादंबरीला 1992चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. विश्वास पाटील यांच्या झाडा झडती कादंबरीला 1992चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. मग यांच्या काही साहित्य संपदा जर आपण बघितल्या तर पानिपत ही साहित्य संपदा आहे, संभाजी आहे, महानायक आहे आणि चंद्रमुखी आहे, लक्षात असू द्या. ह्या याच्या साहित्य संपदा आहे, लक्षात असल्या गेल्या पाहिजे. विश्वास पाटील यांच्या बरेचदा आपल्याला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन यावर प्रश्न विचारलेले जातात. जे काही महत्वाचे संमेलन आहे यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात, त्यामुळे हा महत्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या. ओके, मग आता एक तुम्हाला दिसतंय भारतातील पहिल्या AI अंगणवाडी उपक्रमाचा शुभारंभ झालेला आहे, लक्षात असू द्या. अंगणवाडी उपक्रमाचा शुभारंभ झालेला आहे. या अंगणवाडीचं नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील वडधामणा येथील अंगणवाडी ही भारताची पहिली AI सक्षम अंगणवाडी ठरलेली आहे. AI सक्षम अंगणवाडी ठरलेली आहे, लक्षात असू द्या. नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत आता तुम्हाला लक्षात घ्या, हे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल, हा मिशन बाल भरारी उपक्रम जो आहे या अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील वडधामणा येथील अंगणवाडी ही भारतातली पहिली AI सक्षम अंगणवाडी बनलेली आहे, लक्षात असू द्या. ओके, त्यानंतर बघितलं महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल. आता याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल जर बघितला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील प्रसिद्ध नापणे धबधब्यावर हा पूल बांधण्यात आला आहे, पूल उभारण्यात आलेला आहे, लक्षात असू द्या. आणि सिंधुदुर्ग जिल्हा जो आहे हा देशातला पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला होता. आता सिंधुदुर्ग चर्चेत आहे, तर तुम्हाला स्टॅटिक मध्ये विचारतील की भारतातला पहिला पर्यटन जिल्हा कोणता, तर हा सिंधुदुर्ग आहे, लक्षात असू द्या. कोकणामधील आहे. आणि महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल आपण नापणे धबधब्यावर बांधण्यात आलेला आहे, जो वैभववाडी तालुका सिंधुदुर्ग मध्ये आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर बघा वंदे मातरम हे जे गीत आहे, या गीताला 150 वर्ष पूर्ण झालेले आहे. बरेचदा काही इतिहासकालीन घटना आहे त्याला आता प्रेझेंट मध्ये 100, 125, 150, 250, 250, 500 वर्ष पूर्ण होत असेल, त्यावर कुठेतरी आपल्याला प्रश्न विचारलेला दिसतो. तर लक्षात असू द्या, हे गीत रचनाकार कोण होते, तर बंकिमचंद्र चॅटर्जी होते. 1896च्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत प्रथम गायले होते. मग मला सांगा, जे राष्ट्रीय काँग्रेसचं 1896चं जे अधिवेशन होतं याचे अध्यक्ष कोण होते, तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकता. याचे अध्यक्ष कोण होते तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकता, अतिशय महत्वाचं असणार आहे ते. त्यानंतर प्रादेशिक वन लाइनर जर बघितले, प्रादेशिक वन लाइनर, ठीक आहे, प्रादेशिक वन लाइनर मधला काही भाग बघूया, यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. रायगड जिल्ह्यातील छत्री निजामपूर ग्रामपंचायतीचे नाव बदलून रायगडवाडी करण्यात आलेले आहे, लक्षात असू द्या. रायगड जिल्ह्यातील छत्री निजामपूर ग्रामपंचायतीचे नाव बदलून रायगडवाडी करण्यात आलेले आहे, एक महत्वाचं आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर असे करण्यात येणार आहे, ईश्वरपूर. ओके, हे सांगली जिल्ह्यामध्ये आहे. 10 जून 2025 रोजी महाराष्ट्र सरकारने सार्वजनिक गणेशोत्सव हा राज्य उत्सव म्हणून घोषित केला आहे, राज्य उत्सव, लक्षात असू द्या. तसंच पशुधन आणि कुक्कुटपालनाला
कृषीचा दर्जा देणारे महाराष्ट्र भारतातले पहिले राज्य ठरलेले आहे, लक्षात असू द्या. पशुधन आणि कुक्कुटपालनाला कृषीचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे भारतातले पहिले राज्य ठरलेले आहे. आणि रवींद्र चव्हाण यांची भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी जून 2025 मध्ये निवड करण्यात आलेली आहे. थोर कवी नाटककार विष्णू वामन शिरवाडकर यांच्या नाशिक जिल्ह्यातील शिरवाडे या गावाला शिरवाडे गावात कवितांचे एक गाव साकारण्यात येणार आहे. हे सगळ्या वन लाइनर घडामोडी आहे, तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या सुद्धा असणार आहे. मग आता अजून काही वन लाइनर घडामोडी बघूया ज्या तुम्हाला परीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वाच्या असणार आहे. थोडा पेन इकडे घेऊन घेतो म्हणजे तुम्हाला डिस्टर्ब नाही होणार. देशातील पहिले कृत्रिम विद्यापीठ, भारतातले पहिले कृत्रिम विद्यापीठ महाराष्ट्रात स्थापन होणार आहेत, हे लक्षात असू द्या. महाराष्ट्रातले पहिले आदिवासी विद्यापीठ जे आहे हे नाशिक जिल्ह्यात स्थापन होणार आहे. पुणे आंतरराष्ट्रीय जे विमानतळ आहे या विमानतळाचे नामकरण जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्यात आले. त्यानंतर मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर इगतपुरी येथे 7.8 किलोमीटरचा देशातील पहिला 6 पदरी बोगद्याचे उद्घाटन करण्यात आले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने, लक्षात असू द्या, 3 ते 9 ऑक्टोबर हा कालावधी दरम्यान अभिजात भाषा सप्ताह साजरा केला. त्यानंतर हरित क्रांतीचे प्रणेते भारतरत्न डॉक्टर MS स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दी जयंतीच्या निमित्ताने त्यांचा जन्मदिवस 7 ऑगस्ट हा दरवर्षी शाश्वत शेती दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. शाश्वत शेती दिन हा साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे, लक्षात असू द्या. ओके, यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग आता काही आंतरराष्ट्रीय घडामोडी वन लाइनर बघूयात. आता काय करतो, काही जसं जसं मला मदत वन लाइनर सुद्धा आले ते सुद्धा मी लगेच घेऊन टाकतो. आता हंगेरी हा देश आहे, हा आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयातून माघार घेणारा पहिला युरोपियन देश ठरलेला आहे, लक्षात असू. यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. नाट्यशास्त्र भगवद्गीता हे ऐतिहासिक ग्रंथ 2025 मध्ये युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. त्यानंतर ब्ल्यू व्हिसा प्रणाली संयुक्त अरब अमिरात या देशाने सुरू केली. 46वे आशियान शिखर संमेलन 2025 मलेशिया येथे करण्यात आलेले आहे. 18वी ब्रिक्स शिखर परिषद 2026 चे आयोजन भारतात होणार आहे. आणि आशिया सुरक्षा शिखर परिषद 2025 चे आयोजन सिंगापूर येथे करण्यात आलेले आहे. अतिशय महत्त्वाचं असणार आहे. ओके, आता बघा, लक्षात घ्या, विश्व हायड्रोजन शिखर संमेलन 2025 आयोजन कुठं करण्यात आलं आहे? नेदरलँड येथे करण्यात आलेलं आहे. विश्व हायड्रोजन शिखर संमेलन 2025 चे आयोजन नेदरलँड येथे करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर 9वे वैश्विक तंत्रज्ञान शिखर संमेलन 2025 चे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आलेले आहे. त्यानंतर एप्रिल 2025 मध्ये 15वी ब्रिक्स कृषी मंत्र्यांची बैठक ब्राझील या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर 28वे राष्ट्रीय ई गव्हर्नर परिषद 2025 चे आयोजन विशाखापट्टणम आंध्र प्रदेश येथे करण्यात आलेले आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर फेब्रुवारी 2025 मध्ये बिमस्टेक युवा शिखर परिषद गांधीनगर गुजरात येथे आयोजित करण्यात आली होती. तसंच 8वी हिंद महासागर परिषद 2025 चे आयोजन ओमान मधील मस्कत या ठिकाणी करण्यात आलेली आहे. ह्या काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडीमधल्या वन लाइनर हे टॉपिक असणार आहे, लक्षात तुम्हाला पाहिजे. त्यानंतर काही तुम्हाला आर्थिक घडामोडी संदर्भातले वन लाइनर दाखवतो. आर्थिक घडामोडी संदर्भातले वन लाइनर. आर्थिक घडामोडी संदर्भातले वन लाइनर जर बघितले तर FDI गुंतवणूक 2024-25 मध्ये सर्वाधिक FDI सिंगापूर मधून झालेली आहे. सर्वाधिक FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी आहे ना, ठीक आहे. त्यानंतर भारतातील पहिला गोल्ड मेल्टिंग ATM च्या अनावरण हैदराबाद येथे करण्यात आलेले आहे. भारतातील पहिला गोल्ड मेल्टिंग ATM चे जे उद्घाटन आहे, पहिलं गोल्ड ATM सुद्धा हैदराबादला सुरू करण्यात आलं होतं आणि गोल्ड मेल्टिंग ATM सुद्धा हैदराबादला सुरू करण्यात आलेला आहे. केंद्र सरकारच्या अहवालानुसार 2024-25 च्या आर्थिक वर्षात अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदारी देश ठरलेला आहे. त्यानंतर छत्तीसगड मधील रायपूर येथे भारतातले पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्रित विशेष आर्थिक क्षेत्र जाहीर करण्यात आलेले आहे. आणि लक्षात घ्या, 6व्या महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष नितीन करीर बनलेले आहे. आणि केंद्र सरकारच्या 8व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष, सॉरी, हे AK माथुर नाही आहे, तर इथं रंजना देसाई आहे. ठीक आहे, रंजना देसाई, लक्षात असू द्या, रंजना देसाई. 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? रंजना देसाई, लक्षात असू द्या.
त्यानंतर जागतिक बँकेच्या अहवालानुसार भारत जगामध्ये सर्वाधिक रेमिटन्स प्राप्त करणारा देश ठरलाय. म्हणजे वित्त प्रेषण लक्षात असू. रेमिटन्स म्हणजे आपल्या फॅमिलीपैकी एखादा व्यक्ती बाहेर देशामध्ये काम करतो आणि कमवलेले पैसे आपल्या फॅमिलीसाठी आपल्या देशामध्ये पाठवतो, त्याला वित्त प्रेषण म्हणतात. आणि लक्षात घ्या, 100 अब्ज डॉलर पेक्षा जास्त रेमिटन्स किंवा वित्त प्रेषण प्राप्त करणारा भारत हा जगातला पहिला देश ठरलाय. आणि सर्वात जास्त रेमिटन्स किंवा वित्त प्रेषण आपल्याला कुठून येतं? अमेरिका या देशातनं येतं. हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, भारत सरकारने सकल देशांतर्गत उत्पादन जीडीपीच्या मोजणीसाठीचे नवीन आधारभूत वर्ष काय केलं? जाहीर केले. हे जीडीपीचे नवीन आधारभूत वर्ष आहे 2022-23. हे लक्षात असू द्या. त्यानंतर IRCTC आणि IRFC रेल्वेच्या 2 कंपन्या आहेत. यांना नुकताच नवरत्न दर्जा देण्यात आलाय. नवरत्न दर्जा हा आपण 1997 पासून देतो. जसं महारत्न दर्जा असतो, नवरत्न असतो, मिनिरत्न असतो. ओके. त्यानंतर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला महारत्न दर्जा प्रदान करण्यात आलेला आहे. आणि हा 14वा सार्वजनिक उपक्रम आहे. याला महारत्न दर्जा देण्यात आलेला आहे. इस्रायल आशियाई विकास बँकेचा 69वा सदस्य बनलेला आहे. आशियाई विकास बँकेची स्थापना ही 1966 ला करण्यात आलेली होती. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? अरविंद पनगडिया. लक्षात असू द्या. शिव सुब्रमण्यम यांची पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली एक महत्वाचं आहे. आणि अजय भूषण प्रसाद पांडे, लय मोठं नाव आहे, आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेच्या उपाध्यक्षपदी यांची निवड करण्यात आली आहे. कोणाची? अजय भूषण प्रसाद पांडे. लक्षात असतं. हे नाव तुम्हाला लक्षात पाहिजे. त्यानंतर काही राष्ट्रीय घडामोडी वन लाइनर मध्ये आपण थोडक्यात बघूया. ज्या राष्ट्रीय घडामोडी आहे वन लाइनर मध्ये आपण बघतोय. समन्स आणि डिजिटल वॉरंट जारी करण्याची परवानगी देणारे भारतातले पहिले राज्य कोणते आहे? तर मध्य प्रदेश ठरलेले आहे. लक्षात असू द्या. समन्स आणि डिजिटल वॉरंट जारी करण्याची परवानगी देणारे भारतातले पहिले राज्य कोण ठरलेले आहे? तर मध्य प्रदेश ठरलेले आहे. पश्चिम विभागीय परिषदेच्या 27व्या बैठकीचे आयोजन पुणे येथे करण्यात आले होते. आता ही जी पश्चिम विभागीय परिषद आहे याचे अध्यक्ष अमित शहा होते. गृहमंत्री अमित शहा होते. लक्षात असू द्या. स्वतःचे सर्च इंजिन सुरू करणारी भारतातली पहिली विधानसभा ही पंजाब विधानसभा आहे. लक्षात असू द्या. स्वतःचे सर्च इंजिन सुरू करणारी भारतातली पहिली विधानसभा पंजाब विधानसभा. भारताचे पहिले संविधान संग्रहालय हरियाणा येथे उद्घाटन करण्यात आले. संविधान संग्रहालय म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर भारतातला पहिला डिजिटल न्यायालयाचे उद्घाटन केरळ राज्यात करण्यात आलेले आहे. डिजिटल न्यायालयाचे उद्घाटन केरळ राज्यात करण्यात आले. आणि केरळ उच्च न्यायालयाने देशात प्रथमच भारतीय पोस्टाच्या ई पोस्ट सेवेद्वारे न्यायालयीन नोटीस किंवा समन्स पाठवण्याचा उपक्रम सुरू केलेला आहे. ठीक आहे. लक्षात असू द्या. ओके. त्यानंतर पुढचा जर पॉइंट बघितला तुम्हाला लक्षात येईल. 23वा कायदा आयोगाच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीची रजा लागू करणारे देशातले पहिले राज्य सिक्कीम आहे. लक्षात असू द्या. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक संरक्षण संहिता, भारतीय साक्ष अधिनियम हे 3 नवीन फौजदारी कायदे 1 जुलै, लक्षात असू द्या, 1 जुलै 2024 रोजी सुरू करण्यात आले आहे. आणि नवीन फौजदारी कायद्यांचे 100% अंमलबजावणी करणारे देशातले पहिले केंद्रशासित प्रदेश चंदीगड बनलेले आहे. इथं सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. कर्नाटक राज्यामध्ये सर्वाधिक सार्वजनिक इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन म्हणजे ईव्ही ज्याला म्हणतात, इलेक्ट्रिक व्हेकल, हे चार्जिंग स्टेशन सर्वाधिक आहे. त्यानंतर इलेक्ट्रिक वाहन धोरण लागू करणारे भारतातले पहिले राज्य जर पाहिलं तर हे कर्नाटक तुम्हाला दिसेल. ठीक आहे. हे तुम्हाला कर्नाटक दिसेल. तसंच आशियाई राजगिधाडांसाठी भारतातले पहिले संवर्धन आणि प्रजनन केंद्राचे उद्घाटन उत्तर प्रदेश राज्यामध्ये करण्यात आलेले आहे. उत्तर प्रदेश राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे. हे एक महत्वाचं स्टेटमेंट आहे. लक्षात असू द्या. पुढचं, देशातले पहिले धान्य एटीएम ओरिसा राज्यात सुरू करण्यात आलेले आहे. देशातले पहिले धान्य एटीएम, देशातील पहिले धान्य एटीएम कुठे सुरू करण्यात आलेले आहे? ओडिसा राज्यात सुरू करण्यात आले आहे. सर्व हिमनदी गमावणारा जगातला पहिला देश जर बघितला तो व्हेनेझुएला आहे. देशातील पहिला आयुर्वेदिक कॅफे दिल्ली येथे सुरू करण्यात आलेला आहे. दिल्ली येथे देशातील आयुर्वेदिक कॅफे. उत्तराखंड राज्य सरकारने पर्यटनाला चालना देण्यासाठी पहिला खगोल पर्यटन कार्यक्रम नक्षत्र सभा सुरू केला उत्तराखंडनं. ग्रीन हायड्रोजन प्रकल्प उभारणारे देशातले पहिले विमानतळ जर बघितले तर हे कोची विमानतळ आहे. लक्षात असू द्या. कोची विमानतळ. पर्यावरण संरक्षणासाठी माझी वसुंधरा 6.0 मोहीम महाराष्ट्र सरकारने सुरू केली.
भारतातले पहिले ई वेस्ट रिसायकलिंग इको पार्क नवी दिल्ली येथे स्थापन केले जाणार आहे. आणि भारतातील 107वा राष्ट्रीय उद्यान सिमलीपालला अधिकृतपणे दर्जा देण्यात आलेला आहे. हे उद्यान ओडिसा राज्यात आहे, लक्षात असू द्या. कोणत्या राज्यात आहे तर ओडिसा राज्यामध्ये आहे. सिमलीपाल 107 नंबरचं राष्ट्रीय उद्यान आहे. अशा स्वरूपाचे हे काही वन लाइनर पण तुम्हाला लक्षात ठेवायचे, जेणेकरून त्यांच्यावर सुद्धा आयोग काय करतो, प्रश्न विचारतो. तुम्हाला सरळ सेवा असो, तुमची कंबाईन परीक्षा असो किंवा राज्यसेवा, चार म्हणजे तुम्हाला जवळपास 50-60% प्रश्न सिंगल लाईन असतात. आणि भारतातलं पहिलं, जगातलं पहिलं किंवा महाराष्ट्रातलं पहिलं यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो. मग आता बघा, फुलपाखरांच्या संरक्षणासाठी समर्पित भारतातले पहिले फुलपाखरू अभयारण्य केरळ राज्यात स्थापन केले आहे, लक्षात ठेवा. भारतातले पहिले फुलपाखरू अभयारण्य. भारतामध्ये प्रथमच आयोजित गंगा डॉल्फिन सर्वेक्षणात उत्तर प्रदेश राज्यात सर्वाधिक डॉल्फिन नोंदवण्यात आलेले आहे. डॉल्फिनची ही गणना होती. बिहार राज्य निवडणूक आयोग मोबाईल फोनवर आधारित मतदान सुरू करणारे पहिले राज्य ठरलेले आहे. आणि याच्यातली जी पहिली जी ई मतदार होती, भारतातली ई मतदार, त्या व्यक्तीचं नाव माहीत पाहिजे. विभा कुमारी, लक्षात असू द्या. विभा कुमारी या भारतातल्या पहिल्या ई मतदार ठरलेल्या आहे, विभा कुमारी. पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे भारतातले पहिले विधिमंडळ कोणते आहे तर दिल्ली विधानसभा आहे, लक्षात असू द्या. दिल्ली विधानसभा. सर्व शहरी स्थानिक संस्थांना एकाच डिजिटल प्लॅटफॉर्म खाली आणणारे भारतातले पहिले राज्य ठरलेले आहे मध्य प्रदेश, लक्षात असू द्या. आणि अनुसूचित जाती उपवर्गीकरण कार्यान्वित करणारे भारतातले पहिले राज्य तेलंगणा ठरलेले आहे. काय ठरलेले आहे? तेलंगणा. मग समान नागरी संहिता कायदा लागू करणारे उत्तराखंड हे स्वातंत्र्यानंतरचे पहिले राज्य बनलेले आहे. आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून प्राध्यापक उमा कांजीलाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. इग्नूच्या पहिल्या महिला कुलगुरू उमा कांजीलाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अतिशय महत्वाचं आहे उमा कांजीलाल बद्दल. ओके. त्यानंतर जर बघा, 25 जून 2025 रोजी राष्ट्रीय आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झाले. 25 जून 1975 रोजी देशात राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली होती. आणि बिहारमधील पूर्व चंपारण येथील पाखरी दयार येथील विभा कुमारी भारतातील पहिल्या ई मतदार बनले आहे. तुम्हाला मी आता सांगितलं, भारतातील पहिल्या, बिहार असं राज्य आहे ज्याने मोबाईलद्वारे मतदान करायला सुरुवात केली. त्यानंतर केरळ हे ऑनलाईन कायमस्वरूपी लोक अदालत सेवा सुरू करणारे भारतातले पहिले राज्य बनलेले आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे. विधानसभेचे कामकाज सांकेतिक भाषेत प्रसारित करणारे पंजाब हे पहिले राज्य बनलेले आहे, पहिले राज्य बनलेले आहेत, लक्षात असू द्या. आणि जागतिक भूक निर्देशांक 2025 मध्ये भारताचा 102वा क्रमांक आहे. 2024 मध्ये हा 105वा क्रमांक होता. किती क्रमांक होता? 105वा क्रमांक होता, लक्षात असू द्या. ठीक आहे. यानंतर बघा, भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार शांता रंगास्वामी यांची इंडियन क्रिकेटर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. एक महत्वाचं आहे. आणि या पदावर निवड झालेल्या त्या पहिल्या महिला ठरलेल्या आहे, म्हणून शांता रंगस्वामी यांच्यावर प्रश्न येण्याची शक्यता दाट आहे. त्यानंतर साने ताकाईची, हे एक नाव व्यक्ती महत्वाचं आहे. 21 ऑक्टोबर 2025 रोजी जपानच्या पंतप्रधान आणि लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीच्या अध्यक्षा म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. साने ताकाईची यांची 21 ऑक्टोबर 2025 जपानच्या पंतप्रधान आणि लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीच्या अध्यक्षा म्हणून नेमणूक करण्यात आली. आणि जपानच्या त्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरलेल्या आहे. जपानच्या त्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरल्या आहे. यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता मित्रांनो बघा काय आहे, तर आता एखाद्या देशाच्या जर कोणी पंतप्रधान निवडून येत असेल तर ते कोणत्या पक्षाचे आहे, असे प्रश्न आपल्याला वारंवार विचारताय. तर जे साने ताकाईची आहे हे लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीच्या अध्यक्ष आहे आणि जपानच्या पहिल्या महिला ठरलेल्या आहे. कुठल्याही देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या असेल तर त्यावर 100% प्रश्न आयोग विचारू शकतो. त्यामुळे हे घटना लक्षात पाहिजे. अजित पवार महाराष्ट्र राज्य खो खो संघटनेच्या अध्यक्षपदी यांची निवड करण्यात आलेली आहे. दीपिका पादुकोण यांची केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या पहिल्या मानसिक आरोग्य सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. लक्षात, पहिल्या मानसिक आरोग्य सदिच्छा दूत दीपिका पादुकोण. आता बघा, दीपिका पादुकोण सुद्धा एक काळ असा होता म्हणते ते स्वतः डिप्रेशन मध्ये गेली होती म्हणते. ठीक आहे. म्हणजे असं काही नाही की बेरोजगार असलं किंवा लोकांकडे पैसा नसला तर डिप्रेशन मध्ये जातात. डिप्रेशन मध्ये कोणी जाऊ शकतं. त्यांच्याकडे खूप पैसा आहे, खूप फेम आहे, खूप फेमस व्यक्ती आहे, सेलिब्रिटी, हे सुद्धा डिप्रेशन मध्ये जाऊ शकतात. ओके.
त्यानंतर भालाफेकपटू नीरज चोपडा जे आहे, भालाफेकपटू नीरज चोपडाला मानद लेफ्टनंट कर्नलचा किताब देऊन ऑक्टोबर 2025 मध्ये गौरव करण्यात आलाय. टेरिटोरियल आर्मी मार्फत त्यांना लेफ्टनंट कर्नल हा काय दिलेला आहे, मानद पदवी देण्यात आलेली आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे. आता पुढचा जो एक टॉपिक आहे, लक्षात घ्या, महत्वाचा टॉपिक आहे हा, तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. यांचं नाव आहे, यांचा फोटो तुम्हाला दिसतंय, सीपी राधाकृष्णन. बघा, सीपी राधाकृष्णन, सीपी राधाकृष्णन त्यांचं नाव दिसतंय. हे भारताचे 15वे उपराष्ट्रपती बनलेले आहे. भारताचे 15वे उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांचं नाव तुम्हाला लक्षात पाहिजे. आता बघा, लक्षात घ्या, 9 सप्टेंबर 2025 रोजी 15व्या उपराष्ट्रपती निवड झाली. लक्षात असू द्या. यांनी शपथ कधी घेतली तर 12 सप्टेंबर 2025 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना शपथ दिली. आता निवडणूक बघा, लक्षात घ्या, विरोधी गटाचे उमेदवार जे होते न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांचा त्यांनी 152 मतांनी पराभव केला. मी मगाशीच सांगितलं की समजा आता हे उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होती, याच्यामध्ये आता हे जे दोन उमेदवार, आता समजा इथं सीपी राधाकृष्ण होते, शॉर्ट मध्ये लिहितो सीपी राधाकृष्णन, ठीक आहे, आणि इकडे बी सुदर्शन रेड्डी होते. तर यांना भेटले 452 मतं, यांना भेटले 300 मतं. म्हणजे याच्यातला फरक 300 मधून 452 मधून 300 काढले तर 152 मतांनी यांनी त्यांचा पराभव केला, लक्षात असू द्या. आणि उपराष्ट्रपती पद भूषवणारे राधाकृष्णन हे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि आर व्यंकटरमण यांच्या नंतरचे तामिळनाडू मधले तिसरे नेते ठरलेले आहे. म्हणजे तुम्हाला इथं कंटेंट सुद्धा विचारला जाऊ शकतो. आता यांचा थोडक्यात जीवन परिचय जर बघितला तर यांचं पूर्ण नाव आहे चंद्रपुरम पुन्नुस्वामी राधाकृष्णन, यांचं पूर्ण नाव आहे. यांचा जन्म 20 ऑक्टोबर 1957 ला तिरुपूर तामिळनाडू मध्ये झाला होता. राजकीय पक्ष त्यांचा जो आहे भारतीय जनता पक्षाशी संबंधित होते. यांनी राज्यपाल म्हणून कोणतं कुठं काम केलं, लक्षात असू द्या. यांनी राज्यपाल, कारण का तुम्हाला माहित आहे पहिले महाराष्ट्राचे सुद्धा राज्यपाल म्हणून यांनी काम केलेलं आहे. आता महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहे, आचार्य देवव्रत 22व्या क्रमांकाचे, त्यांना अतिरिक्त प्रभार आहे. मग ते झारखंडचे राज्यपाल पद आणि तेलंगणा आणि पुदुचेरीचे अतिरिक्त कार्यभार त्यांनी सांभाळलेला आहे सीपी राधाकृष्णन यांनी. मग यांच्याबद्दल जर बघितलं तर बघा, हे 1996 मध्ये भाजप तामिळनाडूचे सचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली. 1998 मध्ये कोइंबतूर येथील लोकसभा सदस्य ते राहिलेले आहेत आणि 1999 ला दुसऱ्यांदा लोकसभा सदस्य राहिले. तसेच तामिळनाडूचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष राहिलेत. तामिळनाडूचे बीजेपीचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहेत. प्रदेशाध्यक्ष ते राहिलेले आहेत. हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, अतिशय महत्वाचं आहे. ओके, चला मग आता भारताचे उपराष्ट्रपती बघितले तर राष्ट्रपती नंतर भारतातील दुसरे सर्वोच्च संविधानिक पद आहे. संविधानाच्या कलम 63 नुसार हे पद अस्तित्वात आहे. भारताचे उपराष्ट्रपती कलम जर बघितली तर कलम 63. आता राष्ट्रपतीची जर कलम बघितली, राष्ट्रपतीची, तर ही कलम किती येते, लक्षात घ्या, कलम येते त्यांची 52. उपराष्ट्रपती किती झाले, 63. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात कोण, उपराष्ट्रपती. आणि पहिले उपराष्ट्रपती जे होते भारताचे ते होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. कुठले होते, हे तामिळनाडू राज्याचे होते. तामिळनाडू राज्याचे होते, हे लक्षात असणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला, तुम्हाला माहित आहे यांच्या अगोदर जे 14व्या क्रमांकाचे होते जगदीप धनखड यांनी राजीनामा दिलेला होता. मग आता काय बघूयात आपण, दर 2 तासानंतर आपण 20-20 प्रश्न घेऊयात. ठीक आहे, आता काय करूत, आपला टोटल 11-12 तासांचा हा व्हिडिओ असणार आहे. 2 तास झाले की काही MCQ सुद्धा सॉल्व्ह करून घ्या सिंगल लाईनर, जेणेकरून ना आपला कुठेही प्रश्न चुकता कामा नये. याच्यात MCQ सुद्धा मी तुमच्या सॉल्व्ह करून घेतो. आता इथे बघा, लक्षात घ्या, तुम्हाला काय म्हटलंय बघा, लक्षात घ्या, 1-2 मिनिटं फक्त. हा, इथं ठेवला. 18व्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक नोटाचा पर्याय कोणत्या मतदारसंघात झालेला आहे. 18वी लोकसभा निवडणूक जी झाली आहे यामध्ये सर्वाधिक नोटा पर्याय, नोटा म्हणजे पैसे वाटत नाही, तर नन ऑफ द अबव म्हणजे आम्हाला कोणताच उमेदवार नको बाबा, तर नोटाचा पर्याय असतो. तर याचा सर्वाधिक वापर कुठे झाला, तर पर्याय क्रमांक 1
इंदोर मध्य प्रदेशमध्ये नोटाचा सर्वाधिक वापर झालेला आहे, लक्षात घ्या. मग आता महाराष्ट्राचा जर विचार केला तर सर्वाधिक विचारलं तर रायगड, आणि सर्वात कमी विचारलं तर बीड, नोटाचा पर्याय. आता हा नोटाचा पर्याय केरळमध्ये सुरुवात झाला होता, 2013 साली याचा सर्वप्रथम वापर केला. आता जी 18वी लोकसभा निवडणूक आहे याच्याबद्दल डिटेल माहिती मी पुढच्या सेशनमध्ये घेणार होतो, पण आता हा महत्त्वाचा मला एक प्रश्न वाटला त्यामुळे मी इथे घेतलेला आहे. मग बघा, भारतामध्ये नगरपालिका निवडणुकांमध्ये मोबाईल ॲपद्वारे ई वोटिंग सुरू करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर हे पहिले राज्य आहे बिहार राज्य आहे. या बिहारमधल्या भारतातल्या पहिल्या ई वोटर ठरल्या आहे, भारतातील पहिल्या ई वोटर ज्या ठरल्या आहे, पहिल्या ई वोटर किंवा ई मतदार ठरले आहे, त्यांचं नाव आहे विभा कुमारी. विभा कुमारी हे नाव लक्षात असू द्या, हे प्रश्न तुम्हाला पेपरला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा, लक्षात घ्या, स्वच्छ वायू सर्वेक्षण जे आहे 2025 नुसार 3 ते 10 लाख लोकसंख्यामध्ये प्रथम शहर कोणते आहे? आता इथं काय विचारलेलं आहे, 3 ते 10 लाख. तुम्हाला माहिती आहे कॅटेगरी काय, 10 लाखापेक्षा जास्त, 3 ते 10 लाख आणि एक 3 लाखांपेक्षा कमी. तर जे तुम्हाला माहिती आहे 3 ते 10 लाख मध्ये आपण बघितलं होतं, अमरावती जे शहर होतं महाराष्ट्रातलं, हे प्रथम स्थानी होतं, म्हणजे पर्याय क्रमांक 2 येईल. आता हे वायू सर्वेक्षण कधी सुरू झालं तर हे 2019ला झालं. आता हे वायू सर्वेक्षण आहे, एक तसंच स्वच्छ सर्वेक्षण सुद्धा असतं, स्वच्छ सर्वेक्षण सुद्धा असतं. आता स्वच्छ सर्वेक्षण जे सुरू झालं हे 2016ला सुरू झालं. आता हे 2019ला, याच्यातलं स्वच्छ सर्वेक्षण आणि स्वच्छ वायू सर्वेक्षण दोन वेगवेगळा फरक लक्षात असू द्या. मग आता बोल्ड कुरुक्षेत्र नावाचा युद्ध सराव, तुम्हाला माहिती आहे एक तरी प्रश्न आपल्याला युद्ध सराव विचारतो, बोल्ड कुरुक्षेत्र. तर हा युद्ध सराव खालील कोणत्या दोन देशांदरम्यान झालेला आहे? ठीक आहे, तर याच्या दरम्यान झालेला भारत सिंगापूर यांच्या दरम्यान झालेला आहे बोल्ड कुरुक्षेत्र. आता भारत आणि जपानमध्ये एक जिमेक्स नावाचा युद्ध सराव झाला, जिमेक्स. ठीक आहे, भारत अमेरिकामध्ये मिलेक्स नावाचा झालाय, मिलेक्स. आता लक्षात घ्या, भारत आणि रशियामध्ये कोणता युद्ध सराव झाला मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकता. ओके, चला. खालीलपैकी कोणती अंतराळ संघटना चंद्रावरील पृथ्वीच्या चुंबकीय आवरणाचा, बघा, चंद्रावरील पृथ्वीच्या चुंबकीय आवरणाचा अभ्यास करण्यासाठी लेक्सी मोहीम, लक्षात घ्या, लेक्सी मोहीम, यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. लेक्सी मोहीम सुरू करणार आहे तर ही आहे नासा. ठीक आहे, ही अमेरिकेची अंतराळ संघटना आहे नासा. ही भारताची आहे इस्रो, याची स्थापना 1969ला झाली होती. ठीक आहे, आता इस्रोचे लेटेस्ट अध्यक्ष कोण आहे मला कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकता. ओके, चला. आता मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करणारे देशातले पहिले राज्य कोणते आहे? लक्षात असू द्या. ठीक आहे, मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करणारे देशातले पहिले राज्य बघितलं तर याचं अचूक उत्तर येईल महाराष्ट्र, याचं अचूक उत्तर आहे. ठीक आहे, 7 नंबर बघा, खो खो वर्ल्ड कप 2025 मध्ये महिला गटातील उपविजेता संघ कोणता होता? आता इथं महिला गटातील उपविजेता संघ विचारलाय. 7 नंबरचा जर तुम्ही प्रश्न बघितला तुम्हाला लक्षात येईल, 7 नंबर जर खो खो महिला गटातील विचारला. आता तुम्ही जर विचार केला याच्यात पुरुष गट जर बघितला, पुरुष गट आणि महिला गट. ठीक आहे, आता आपण दोन्हीकडे काय करू, इथं करू विजेते, करू विजेते, आणि इकडे काय करू उपविजेते. तर लक्षात घ्या तुम्हाला काय ठरेल, पुरुष मध्ये सुद्धा विजेते खो खो मध्ये भारत ठरला आहे, महिलामध्ये सुद्धा भारतच ठरलेला आहे, आणि उपविजेत्यामध्ये दोन्ही इकडे नेपाळच ठरलेला आहे, नेपाळ. ठीक आहे, त्यामुळे याचं उत्तर काय येईल बेटा, पर्याय क्रमांक 2. खो खो वर्ल्ड कप 2025 मध्ये महिला गटातील उपविजेता संघ कोण ठरलाय तर नेपाळ ठरलेला आहे. पुरुष आणि महिलामध्ये दोन्ही भारत विजेता होता, आणि उपविजेता दोघही मध्ये कोण होता तर नेपाळ होता, लक्षात असू द्या. चला, 8 नंबरचा प्रश्न बघा. 8 नंबरचा काय म्हणतो रे बाबा, खेलो इंडिया युवा स्पर्धा 2025 मध्ये कोणत्या संघाने पदक तालिकेत प्रथम स्थान पटकावलेलं आहे? बघा, प्रश्न काय म्हणतो एकदा व्यवस्थित वाचून घ्या. खेलो इंडिया युवा स्पर्धा 2025 मध्ये कोणत्या संघाने प्रथम क्रमांक पटवाला तर याचं अचूक उत्तर आहे महाराष्ट्र. आता बघा, हे खेलो इंडिया आहे की नाही, खेलो इंडिया युवा आहे, त्या खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा सुद्धा असतात, विद्यापीठ. त्यानंतर हिवाळी स्पर्धा असतात. अशा वेगवेगळ्या खेलो इंडिया या सगळ्या करून ठेवायच्या, यावर सुद्धा प्रश्न तुम्हाला क्रीडा घडामोडीमध्ये विचारला जाऊ शकतो. ओके, चला. चॅम्पियन ऑफ द अर्थ हा सन्मान खालीलपैकी कोणत्या संस्थेद्वारे दिला जातो? चॅम्पियन ऑफ द अर्थ, तर संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम या संस्थेमार्फत चॅम्पियन ऑफ द अर्थ हा सन्मान दिला जातो, लक्षात असू द्या. ओके,
त्यानंतर वैज्ञानिक पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी भारतातला पहिला खगोल पर्यटन महोत्सव कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला? तर याचं अचूक उत्तर आहे लडाख या ठिकाणी. लक्षात असू द्या. आता लडाख जर बघितलं तर हा भारतातला सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश आहे. सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश आहे. केंद्रशासित प्रदेश आहे. याची जर आपण काय क्षेत्रफळ जर बघितलं, याचं क्षेत्रफळ तर 59,000 समथिंग काहीतरी आहे. 59,000 म्हणजे हे, आणि याच्यामध्ये जिल्ह्यांची संख्या बघितली तर याच्यामध्ये टोटल पहिले 2 होते, आता 5 झाले. टोटल 7 जिल्हे आहे. लक्षात असू द्या. ठीक आहे. चला नेक्स्ट. ऑक्टोबर 2025 मध्ये भारतामध्ये रामसर स्थळांची संख्या कोणत्या राज्यामध्ये जास्त आहे असं म्हटलेलं आहे? ठीक आहे. तर लक्षात असू द्या, तामिळनाडू याचं अचूक उत्तर आहे. 20 इथं रामसर स्थळे आहे. 20 रामसर स्थळे. दुसरा क्रमांक बघितला तर 10 तुम्हाला उत्तर प्रदेशमध्ये दिसतील. त्यानंतर बघा तुम्ही महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 3 आहे. आणि त्यानंतर समजा आता छत्तीसगडमधले आताच जे सॉरी छत्तीसगडला नाही, बिहारमधले आलेले आहेत 3. तर बिहारमध्ये 6 रामसर स्थळे आहे. लक्षात असू द्या. पशुधन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनावर कर लागू करणारा जगातला पहिला देश कोणता असं विचारलं तर तुम्हाला याचं अचूक उत्तर मारायचं आहे. डेन्मार्क हा याचा देश आहे. लक्षात असू द्या, डेन्मार्क. भारतातील पहिला एकात्मिक वस्त्रोद्योग पार्क भारतात कुठे उभारण्यात येणार आहे? तर भारतातला पहिला हा मध्य प्रदेश मधला धार जिल्ह्यातील बदनावर येते. धार जिल्हा आहे. धार जिल्ह्यातील बदनावर येते. ठीक आहे. बदनावर येथे स्थापन उभारण्यात येणार आहे. टोटल 7 आहे. भारतामध्ये आपण जे काही PM मित्र अंतर्गत आहे त्यामध्ये महाराष्ट्रातला अमरावती या ठिकाणी. लक्षात असू द्या. प्राईम मिनिस्टर PM युवा 3.0 योजना खालीलपैकी कशासाठी सुरू करण्यात आलेली आहे? इथं दिला युवा खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी, उद्योजकतेसाठी अनुदान आहे, युवा लेखकांना मार्गदर्शन व प्रशिक्षण आहे, आणि यापैकी नाही आहे. तर ही जी PM युवा 3.0 योजना आहे, हे युवा लेखकांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षण यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. लक्षात असू द्या. आता इथे दिलंय 18व्या लोकसभा निवडणुकीमध्ये किती महिला खासदार निवडून आलेल्या आहे? बघा इथं 78 ऑप्शन आहे, 75 आहे, 79 आणि 72 ऑप्शन आहे. बघा जेव्हा ही निवडणूक झाली होती जून जुलैमध्ये, साधारणतः याचा निकाल आला होता 24 मध्ये, तेव्हा या इथे जर बघितलं तुम्हाला ऑप्शन मध्ये जर 74 असले असते तर तुम्ही 74 मारले असते, कारण का तेव्हा निवडणुकीमध्ये 18व्या लोकसभेवर जर बघितलं तर 74 महिला निवडून आल्या होत्या. किती आलं? 74. मग त्यानंतर वायनाडची काय झाली? पोट निवडणूक झाली. मग प्रियंका गांधी निवडून आली. मग 74 अधिक 1 काय झालं? 75. मग तुम्हाला 74 ऑप्शन आहे का इथं? नाही. मग 75 आहे ना, तर 75 मारायचं. 74 आणि 75 असे ऑप्शन देणार नाही. दिला तर रद्द होईल. आणि सहसा जर बघितलं तर तुम्हाला आत्ता जर संसदेमध्ये किती आहे, लोकसभेवर किती आहे, तर 75 महिला आहे. मग आता तुम्ही 2024 ची जर बघितली तर 75. मग आता 19चं जर बघितलं तर साधारणतः 78 महिला होत्या. 3 ने महिलांची संख्या कमी झाली आहे. 3 महिला खासदारांची संख्या कमी झालेली आहे. मला कमेंट बॉक्समध्ये टाका की महाराष्ट्रातल्या किती महिला खासदार आता लोकसभेवर आहे. महाराष्ट्रातल्या महिला खासदार. ठीक आहे. काही काही प्रश्नाचे उत्तर तुम्ही पण देणं अपेक्षित आहे. किती आहे लोकसभेवर? लक्षात असू द्या. चला आता 16 नंबरचा प्रश्न बघा. एक थोडा मल्टीलाईन प्रश्न आहे, त्याच्यामुळे तुम्ही वाचून घ्या. वाचल्यानंतर तुम्हाला लगेच लक्षात येईल. 16 नंबरचा प्रश्न आहे. जगदीप धनखड यांच्याबाबत खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहे असं म्हटलेलं आहे? 21 जुलै 2025 रोजी प्रकृतीच्या कारणास्तव उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. धनखड हे भारताचे 14वे उपराष्ट्रपती होते. हे दोन्ही विधान तर बरोबर आहे, पण राष्ट्रपती राजीनामा देणारे ते 4थे उपराष्ट्रपती नाही आहे, तर हे 3रे उपराष्ट्रपती आहे. 3रे उपराष्ट्रपती आहेत, 4थे नाही आहे. तर दोघांचं नाव जर बघितलं तर VV गिरी पहिले जर बघितलं तर तुम्हाला नाव लक्षात येईल. VV गिरी किंवा R व्यंकटरमण. R व्यंकटरमण लक्षात असू द्या. ठीक आहे. हे याचं अचूक उत्तर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक अ आणि ब. बघा जे विद्यार्थी ना सरळ सेवेची तयारी करताय,
जे विद्यार्थी सरळ सेवा 2026 मध्ये जे सरळ सेवेची तयारी करणार आहेत ना, तर त्यांच्यासाठी ना मी चालू घडामोडी वन लायनर हे पुस्तक काढलेलं आहे. याच्यामध्ये ना टोटल जर बघितले तर 130 पानांमध्ये पुस्तक आहे. तुम्हाला दिसत असेल, थोडं जवळून दाखवतो. 130 पानांमध्ये हे पुस्तक काढलेलं आहे आणि जवळपास 11 अनुक्रमणिका आणि सगळे वन लायनर टॉपिक टाकलेले आहे. याची सॅम्पल पीडीएफ माझ्या टेलिग्राम चॅनलला टाकते. श्रीकांत तायडे सर्च करा किंवा माझा हा जो मोबाईल नंबर आहे यावर मेसेज करा. मी काय करतो, याची सॅम्पल पीडीएफ तुम्हाला टाकतो. 7769812010 हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे. ठीक आहे, व्हॉट्सअपचा नंबर आहे, व्हॉट्सअप. ठीक आहे, तर यावर तुम्ही संपर्क करा, मेसेज करा, मी तुम्हाला याची सॅम्पल पीडीएफ टाकतो. 2026 मध्ये सरळ सेवा देणार आहेत ना, तर त्या विद्यार्थ्यांना जे आता हा माझं लेक्चर सहसा कंबाईन राज्यसेवेला बघतात, तर लक्षात घ्या, हे हे पुस्तक त्यांना अवश्य सजेस्ट करा, कारण की हे अतिशय उपयुक्त आपण फक्त वन लायनर स्वरूपात काढलेलं आहे. ठीक आहे, चला 17 नंबरचा एकदा प्रश्न वाचून घ्या, मी उत्तर सांगतो. एक थोडंसं पाणी पिऊन घेतो. न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांच्याबाबत योग्य पर्याय निवडा असं म्हटलेलं आहे. सप्टेंबर 2025 रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी शपथ घेतली. ते मुंबई उच्च न्यायालयाचे 49वे मुख्य न्यायाधीश होते, लक्षात असू द्या. श्री चंद्रशेखर यांनी राजस्थान उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश म्हणून काम केलेलं आहे. तर हे विधान चुकलं आहे. राजस्थान उच्च न्यायालयामध्ये त्यांनी अतिरिक्त न्यायाधीश म्हणून काम केलेलं आहे. अतिरिक्त हा शब्द पाहिजे, तर अतिरिक्त न्यायाधीश म्हणून काम केलं आहे. आणि ब विधान जर बघितलं म्हणजे पर्याय क्रमांक तुम्हाला काय येईल, 2 नंबर व्यवस्थित दिसेल. पर्याय क्रमांक 2. चला 18 नंबरचा एकदा वाचून घ्या व्यवस्थित. 18 नंबरचा प्रश्न. चल 18 नंबर वाचला, ओके. आता मानव विकास निर्देशांक आहे हा 2025 बाबत योग्य विधान निवडा म्हणते. आता भारताचा या निर्देशांकामध्ये 130वा क्रमांक आहे, बरोबर आहे, कारण की 193 देशांच्या यादीमध्ये भारताचा 130वा क्रमांक आहे, म्हणजे हे स्टेटमेंट तुमचं बरोबर आहे. पहिला 3 क्रमांकावर आईसलँड, न्यूझीलंड आणि नॉर्वे, तिथं हे चुकलेलं आहे. पहिल्या क्रमांकावर तुम्हाला वाटते आईसलँड आहे. आईसलँड हा पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर नॉर्वे देश आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर स्वित्झर्लंड आहे. लक्षात असू द्या, स्वित्झर्लंड. तिसऱ्या क्रमांकावर स्वित्झर्लंड आहे, म्हणजे इथं तुमचा हा न्यूझीलंड नाही आहे. तर तुम्हाला सांगतो, हे ब नंबरचं विधान चुकलेलं आहे आणि 1990 पासून हा निर्देशांक जाहीर केला जातो. HDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मानवाच्या विकासासंदर्भातला अहवाल आहे. याचे जनक जर बघितले तर मेहबूब उल हक याचे जनक आहे. मेहबूब उल हक याचे जनक आहे, लक्षात असू द्या, हे महत्वाचं आहे. ठीक आहे, 1990 पासून हा निर्देशांक जाहीर केला गेलेला आहे. त्यामुळे तुमचं ब विधान चुकलं, अ आणि क बरोबर आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 बरोबर असायला पाहिजे. आता 19 नंबरचा बघा प्रश्न, एकदा वाचून घ्या, म्हणजे वाचल्यानंतर तुम्हाला उत्तर सोडता येईल. मी लगेच असं एक्सप्लेन करतो एका मिनिटामध्ये. बघा, ज्ञानेश कुमार यांच्या बाबत योग्य विधान निवडा असं बोललेलं आहे. आता त्यांनी 19 फेब्रुवारी 2025 रोजी मुख्य निवडणूक आयुक्त या पदाचा पदभार स्वीकारला असं म्हटलंय. ओके, आणि ते भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त आहे, हे सुद्धा बरोबर आहे. फक्त दिला की मार्च 2022 नाही, तर मार्च 2024 मध्ये, मार्च 2024 मध्ये निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झालेली होती. निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. त्यामुळे अ आणि ब नंबरचा पर्याय जर बघितला तर पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. आता निवडणूक आयोग जर बघितला तर लक्षात घ्या, निवडणूक आयोगामध्ये 3 आता आपल्याकडे तुम्हाला माहित आहे, एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि 2 आयुक्त असे असतात. पण लक्षात घ्या, 1950 ला आपला निवडणूक आयोगाची स्थापना आहे. त्यातल्या काही वर्ष तुम्हाला माहित पाहिजे, 1989, 1990 आणि 1993. इथं आयोग एक सदस्य होता, पण इथं आयोग 1990 ला बहुसदस्यीय झाला. मग आता याचं कारण होतं की 1988 ला एक घटना दुरुस्ती झाली होती. ती घटना दुरुस्ती क्रमांक जर होता 61वा क्रमांक होता, आणि ही घटना दुरुस्ती काय सांगत होती, जे मतदारांचं वय आहे, मतदार यांचं वय 21 वरून 18 वर्ष करण्यात आलं. मग काय झालं, 21 वरून 18 वर्ष करण्यात आल्यामुळे कामाचा ताण वाढला आणि त्यानंतर 1988 ची घटना दुरुस्ती झाल्यानंतर 1989 ला आपण आयोग काय केला, बहुसदस्यीय केला. पुन्हा काही कारणास्तव 1990 ला हा एक सदस्य करण्यात आला आणि तिथून 3 वर्षांना विचार केला, हा पुन्हा बहुसदस्यीय झाला. आता 1993 पासून तर आता 2025 चालू आहे,
तर 1993 2025 पर्यंत यामध्ये एकही बदल करण्यात आलेला नाही आहे, लक्षात असू. पण हे वरचे काम माहित पाहिजे की कोणत्या वर्षी आयोग हा एक सदस्य करण्यात आला होता किंवा बहुसदस्यीय करण्यात आला होता, असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. अ आणि ब जर पाहिलं तर पर्याय क्रमांक याचं 2 उत्तर आहे.